हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा लेव्हल 2 चा उपक्रम आहे, ज्यामध्ये आज आपण अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगचं अध्ययन करणार आहोत. तर प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला साध्या सोप्या शब्दांमध्ये भगवद्गीता समजावून सांगितली आणि त्यांनी लिहिलेल्या या साध्या सरळ भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो. तर प्रथम आपण त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यास आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या संधीचा लाभ आपण घरी बसल्या घेऊ शकत आहोत. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, श्लोकांचा सखोल अर्थ समजावून सांगितला. तसंच इस्कॉनच्या सर्व टीमला धन्यवाद देते. त्यांच्या सहकार्यानेच आपल्याला हा उपक्रम घेणं शक्य होत असतं. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आपण अध्याय 13वा बघतोय. अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. माझा आवाज क्लिअर आहे का सगळ्यांना? कारण मला इथे एक इंटरनेटचं कनेक्शन थोडंसं वीक दिसतंय. माताजी आवाज नाहीतर ब्रेक होतोय. ब्रेक होतोय का? बरं, मग हरकत नाही, मी थोडा व्हिडिओ बंद ठेवते. होय. हा. तर आपण ना 21 श्लोक बघा पूर्ण केलेले आहेत आणि आता 22व्या श्लोकाकडे आपण वळतोय. तर थोडीशी उजळणी करू, कारण आपली आता एक आठवड्याची गॅप झाली असल्यामुळे. हा, तर काय बघितलं होतं आपण क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग मध्ये? तर क्षेत्र म्हणजे काय? तर आपलं शरीर. क्षेत्रज्ञ म्हणजे काय? शरीराला जाणणारे, क्षेत्राला जाणणारे. ते दोन असतात, आत्मा आणि परमात्मा असतात. म्हणजे ह्याबद्दल आपण जाणून घेतलेलं होतं. आता जसा जीवात्मा आपण म्हटलं 21व्या श्लोकामध्ये आपण समजलं की जीवात्मा हा कसा आहे? अनादी आहे आणि भौतिक प्रकृती ही अनादी आहे. आपल्याला जसं माहितीये की 84 लक्ष प्रजाती आहेत जीवांच्या, असं म्हणतो आपण. मग या एवढ्या प्रजाती का असतात? कारण आत्म्याच्या अनंत वासना आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी या 84 लक्ष प्रजातींपैकी एक शरीर तो आत्मा धारण करतो. म्हणजे जीवाच्या जशा वासना असतात, इच्छा असतात, त्या कधी न संपणाऱ्या असल्यामुळे जीव आणि प्रकृती दोघांनाही अनादी असं म्हटलं जातं. आणि जीवात्मा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मग त्या त्या विशिष्ट शरीरामध्ये तो जन्म घेतो. आणि आपणही असंच, जरी आता मानव जन्म प्राप्त केलेला असला तरी असा प्रवास आपण अनेक जन्म करीत होतो. वेगवेगळी शरीरं आपणही धारण केलेली होती. तर या जीवाच्या ज्या विशेष इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी त्याला एखादं हे शरीर प्राप्त होतं आणि प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे तो त्या त्या प्रकारे मग कर्म करायला बद्ध होतो. जशा त्याच्या इच्छा असतील त्याप्रमाणे प्रकृतीचा तो तो गुण त्याला प्रभाव टाकतो त्याच्यावरती. म्हणजे काहीतरी कारण आहे म्हणून हा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणजे शरीर का मिळतं? शरीर हे परिणाम आहे. कारण काय आहे? त्याच्या जन्मातल्या ज्या इच्छा आहेत किंवा त्याची जशी कर्म राहिलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर एक चित्र आपण बघितलं होतं, त्याचं टायटल आपण म्हटलं होतं द प्लाइट ऑफ अ मॅन इज अ वंडर इन डीड. मनुष्याची दुर्दशा हे खरं तर आश्चर्यच आहे. आणि त्यानंतर मग आज आता आपण 22व्या श्लोकाकडे वळूया.
हा, हरे कृष्ण. कोण वाचेल? आहेत. सायली माताजी वाचता हो तुम्ही? हो अनुवाद आणि हे दोन्ही वाचा. हो हो. 22 ना. हो, 22. पुरुष हा. पुरुष प्रकृती प्रकृतीस्थो हि भूकंपे प्रकृती गुणान कारणं संगस्य संगोस्य. संगोस्य सदस्य द्यो मन्यसु हम्म. सदस्य द्यो निजमन्यसु. हम्म. हरे कृष्ण. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांना भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, इथे म्हटलंय ना, जीवात्मा प्रकृतीच्या 3 गुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. आणि भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असं घडते आणि विविध योनीमध्ये बरे वाईट त्याला प्राप्त होते. आता जसं आपण दुसऱ्या अध्यायात शिकलोय बघा, जुनी जीर्ण वस्त्र जी असतात ती, जसा व्यक्ती एखादा बदलतो त्याचप्रमाणे शरीरातून आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये स्थानांतर करतो. आता ही जी भौतिक भोगामध्ये आसक्ती असल्याने, म्हणजे भोग इच्छा असल्याने, वेगवेगळ्या प्रकारची शरीर तो आत्मा धारण करावी लागतात त्याला, आणि तो भौतिक जगातच अडकून पडतो. आता जोपर्यंत जीव अशा भोग इच्छा करत राहणार तोपर्यंत एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये स्थानांतर तो करत राहणार. जन्म मृत्यूचं चक्र हे सुरूच राहणार आणि त्याप्रमाणे तो सुख दुःख भोगत राहणार. आता हे सगळं का घडतंय? कारण त्याच्या मूळ स्वरूपाचं त्याला विस्मरण आहे, की आपला आत्मा हा कृष्णांचा अंश आहे आणि या आत्म्याला कृष्णांच्या बरोबर जोडून घेण्यातच आपलं हित आहे. या मूळ स्वरूपाचं विस्मरण त्याला आहे, त्यामुळे हे असं होतंय. पण अज्ञानामुळे हे भौतिक जग त्याला बरं वाटू लागलेलं आहे, इथले भोग त्याला बरं वाटू लागलेले आहेत. जरी ते तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत तरी सुख प्राप्त होत आहे ना, त्यासाठी मग तो दुःखही सोसायला तयार आहे. जसं आपण ते चित्र बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर, द फ्लाइट ऑफ अ मॅन इज अ वंडर इंडीड, ज्याच्यामध्ये बघा तो मनुष्य एका झाडाच्या फांदीवरती लटकलेला होता. हो हत्ती जोर जोराने हलवत होता झाड, हो आणि हो हत्ती हे कशाचं प्रतीक म्हटलं होतं आपण? मृत्यूचं प्रतीक. हा. नंतर ज्या फांदीला लटकला होता त्याच्यावरही ती उंदीर दोन पुरतडत होते, म्हणजे दिवस रात्राचं प्रतीक म्हटलं होतं. प्रतिदिन हो त्याच्या आयुष्यात घट करीत होते. आणि खाली सर्प होते, त्यांची प्रतीक आपण म्हटलं होतं आपल्या आयुष्यात येणारी मोठी संकट. आणि मधमाशा ज्या म्हणजे झाड जोरात हल्ल्यामुळे त्याही चवताळल्या होत्या आणि त्याही त्याला डंख मारत होत्या, त्या म्हणजे रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणी. पण आता हे सर्व असताना, हे एवढं सगळं म्हणजे दुःख भोगत असताना, मधाचे काही थेंब त्या परिस्थितीमध्ये त्याला त्या वरच्या पोळ्यातून मिळत होते. हे त्या मनुष्य जीवनाची दुर्दशा आहे. आणि वरती आपण त्या चित्रात हेही बघितलं होतं की कृष्ण हात देत आहेत मदतीचा, म्हणजे सुटकेचा मार्ग समोर असताना सुद्धा क्षणिक सुखांबरोबर आसक्त असल्याने तो मनुष्य आपल्या हिताचं जे आहे ना तिथे तो लक्ष देत नव्हता, दुर्लक्ष करत होता पूर्ण. तेच मनुष्याचं म्हणजे अज्ञान आहे हे. म्हणून तात्पुरत्या गोष्टीच्या भोग वस्तूंमध्ये आनंद मिळतो, त्याच्यासाठी तो दुःख भोगायला व्यक्ती तयार होतो, कारण मूळ स्वरूपाचं त्याला विस्मरण झालेलं असतं की आपला आत्मा हा कृष्णांचा अंश आहे. आता जिथे शरीर आहे तिथे अनेक प्रकारच्या यातना आहेत, कष्ट आहेत, पण हेही तो सोसायला तयार असतो, कारण काही इंद्रियांच्या द्वारे काही अल्प असं सुख त्याला मिळत असतं, त्याच्याकडे तो अत्याधिक आकर्षक असतो. आणि याचं कारण म्हणजे इंद्रिय तृप्तीपेक्षा अनेक पटीने उच्च आनंदाचा अनुभव जो कृष्णांच्या भक्तीमध्ये आत्म्याला प्राप्त होऊ शकतो, त्याचा अनुभव त्याने घेतलेला नसतो. पण जेव्हा आत्म्याला तो कृष्णांच्या बरोबर जोडून घेतो तेव्हा उच्च आनंदाचा रस त्याला प्राप्त होऊ लागतो. आणि मग क्रमशः त्याला समजतं की भौतिकामध्ये जे इंद्रिय भोग करून मिळणारा आनंद आहे, त्या आनंदापुढे हा अत्यंत, म्हणजे या भौतिकातून मिळणारा जो आनंद आहे तो अत्यंत तुच्छ स्वरूपाचा आहे. भगवत भक्तीचा आनंद हा निरंतर टिकणार आहे. इंद्रिय तृप्तीचा आनंद
म्हणजे असा असतो की तो थोडा काळ म्हणजे म्हणतो ना क्षणभंगूर असतो, पुरेसं समाधानही देत नाही. त्यामुळे अजून करूया भोग, अजून करूया, त्याने सुख मिळेल, असं करत करत मनुष्य अधिकाधिक इंद्रिय तृप्तीमध्ये गुरफटूनच जातो आणि परिणामी तो बंधनामध्येही अडकतो. मग एक प्रकारचा भोग करून झाला, त्याच्यात तेवढा आनंद मिळाला नाही, तर वेगळ्या प्रकारचा भोग करून बघूया. असं अनेक अशा वेगवेगळ्या इंद्रियांच्या विषयामध्ये आनंद शोधण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो. आणि हे करत असताना त्याच्या मूळ स्वरूपाचा त्याला पूर्ण विसर पडत जातो. भोगामध्ये लिप्त होऊन कृष्णांपासून अधिकाधिक तो व्यक्ती दूरच जातो आणि परिणामी अत्यंत दुःखी असतो. तर जेव्हा जीव भगवत भक्तीमध्ये जोडून घेतो तेव्हा आपोआपच त्याची जी भौतिक भोगाची इच्छा असते ती क्षीण होऊ लागते आणि आता त्याला अखंड आनंद भगवंतांच्या भक्ती सेवेमधून मिळू शकतो. आता आपण समजून घेतलं की मनुष्य त्याच्या इच्छेनुसार शरीर प्राप्त करतो आणि त्या शरीरामध्ये सुख दुःख भोगतो. पण आता कोणी माणूस म्हणाला की त्याच्या परिस्थितीला म्हणजे जी काही त्याची परिस्थिती कारणीभूत आहे, तर आपण या श्लोकामध्ये हे समजून घेतोय की जीवात्म्याच्या न संपणाऱ्या इच्छा आहेत, त्यामुळे तो देह प्राप्त करतो आहे. प्रकृतीच्या गुणांच्या द्वारे बद्ध होऊन तो कर्म करतो. आता आपल्याला कसं ह्या जन्मामध्ये म्हणजे जीवाने जन्म घेतला कुठलाही त्याला गत जन्माचं स्मरण नसतं. त्यामुळे एखाद्याच्या बरोबर ह्या जन्मी काही वाईट गोष्ट जर का घडत असेल तर खरं तर ती त्याने पूर्व जीवनामध्ये केलेल्या कर्मांचा परिणाम असतो. त्यासाठी आपल्याला दुसऱ्याला जबाबदार किंवा दोष देऊ शकत नाही, जबाबदार ठरवू शकत नाही. आपण आधी जसं म्हटलं की कारण आहे काहीतरी म्हणूनच परिणाम दिसून येतो. जसं आता एखाद्या सिनेमाचा किंवा टीव्हीवरच्या मालिकेचा भाग 2 आपण बघत असू आणि भाग 1 आपण बघितला नसल्याने आपल्याला दुसऱ्या भागामध्ये काही पात्र कशी वागतायत, त्यांच्या बरोबर अशा वाईट गोष्टी का होत आहेत हे आपल्याला कळत नाही. तसंच काही माणसांच्या बरोबर त्यांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी आपण घडताना बघतो. त्याचं कारणही हेच असतं, त्यांची पूर्वकर्म, ज्यासाठी तो व्यक्ती स्वतःच जबाबदार असतो. इतरांना तिथे दोष देता येत नाही. कर्माची गुंतागुंत समजणं अवघड आहे बघा. हा श्लोक आपण 4थ्या अध्यायातला श्लोक होता हा, जिथे कृष्ण म्हणाले होते कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. गहना कर्मणो गती म्हणजे काय की कर्माची गुंतागुंत समजणं अत्यंत कठीण आहे. त्यासाठी मनुष्याने कर्म, विकर्म, अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे, कारण या सर्वांचे परिणाम होणार आहेत आणि ते भोगावे लागणार आहेत जीवाला. म्हणून एक गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की जे कर्माचं बीज जसं आपण पेरू तसंच त्याचा परिणामही भविष्यात भोगावा लागेल. म्हणजे करावं कोणी आणि भोगावं कोणी हा नियम इथे लागू पडत नाही. जसं आपण कर्म करणार त्याची फळं आपल्याला भविष्यामध्ये भोगावीच लागणार. तर म्हणजे इंद्रिय हा कसा आहे परिणाम म्हटला जातो बघा. आता जी इंद्रिय कामनापूर्ती करण्याची साधनं म्हटली जातात, जशी इच्छा असेल त्याप्रमाणे इंद्रिय त्याच्यावरती कृती करतात आणि जीव मग त्याच्या गतकाळातील इच्छा असतील कर्म असतील त्यानुसार मग तो सुखदायक किंवा दुःखकारक परिस्थिती प्राप्त करत असतो आणि प्रकृती तसं तसं त्याला शरीर देते. पण जीव त्या विशिष्ट शरीरासाठी आणि त्यातून प्राप्त होणारी जी सुख दुःख आहेत त्यांना कारणीभूत असतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला. इतर कोणीही कारणीभूत असत नाही त्या परिस्थितीसाठी, जीव स्वतःच कारणीभूत असतो. तर एक भजन आहे बघा, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता, जो कोई जैसी करनी करता वैसा ही फल पाता. क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, प्रभु के पुस्तक में लिखी है सबकी कर्म कहानी. अंतर्यामी अंदर बैठा सबका हिसाब लगाता, मेरे दाता के दरबार में सब लोगों का खाता. म्हणजे बघा किती अर्थपूर्ण आणि हम्म. मोजक्या शब्दामध्ये या भजनाद्वारे सार समजलं या महत्वपूर्ण गोष्टीचं की जीव स्वतः जबाबदार असतो त्याच्या परिस्थितीसाठी, तर कोणी नाही. तर ज्या प्रकृतीच्या गुणांबद्दल या श्लोकामध्ये कृष्ण म्हणालेले आहेत बोलले आहेत, तर ते आपण आता पुढच्या 14व्या अध्यायामध्ये त्याबद्दल सविस्तर समजून घेणार आहोत. तर सर्व जीव हे खरं तर आता भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहेत. आपण म्हणतो ना की आपला आत्मा हा भगवंतांचा अंश आहे, परंतु विद्रोही स्वभावामुळे, विद्रोही स्वभाव म्हणजे काय, भगवंतांपासून वेगळं जाऊन सुख प्राप्त व्हावं या इच्छेमुळे भौतिक प्रकृतीमध्ये ते बद्ध आहेत.
भगवंतांचा अंश असणारे जीव प्रकृतीच्या जेव्हा संपर्कात येतात तेव्हा प्रकृतीच्या द्वारे ते भ्रमित होतात आणि आपलं अस्तित्व राखण्यासाठी अतिशय कठीण संघर्ष करीत असतात. आणि जशा जीवाच्या इच्छा असतात त्याप्रमाणे त्याला आता निरनिराळे देह हे प्राप्त होतात. आणि मग त्याप्रमाणे तो वेगवेगळ्या प्रकारची सुखदुःख पण भोगतो. म्हणजे या आधीच्या या दोन श्लोकापासून म्हणजे 21वा आणि आता हा 22वा आपण शिकतोय. महत्वाचं आपण काय समजून घेतलं की भोग करण्याच्या इच्छेमुळेच जीव प्रकृतीमध्ये बद्ध होतो. भोग करण्याची इच्छा का आहे? कारण त्याच्यामध्ये तसं कर्म करण्याची, ज्याला आपण म्हणू कामना आहेत, करण्याचं बीज आहे, काम्य कर्म करण्याचं बीज आहे त्याच्यामुळे. आता उदाहरणार्थ एखाद्या पुरुषाला एखादी स्त्री दिसली की तो आकर्षित होतो, कदाचित तिच्या मागे जाऊ लागतो, तिच्याशी ओळख वाढवता येते का असा तो प्रयत्नही करेल. कारण काय आहे? कामवासनेचं बीज आहे. पण जो कृष्ण भावनेशी जोडलेला आहे तो कसा आहे? बुद्धिमान असतो. त्यामुळे अशी इच्छा जरी त्याच्या मनात आली तरी तत्क्षणी तो इच्छा तो मिटवून टाकेल. तो मनाला समजावेल की हे चुकीचं आहे, ती परस्त्री आहे, तिच्याकडे अशा नजरेने बघणं अयोग्य आहे, मला आता इथून निघालं पाहिजे. आणि जर तो कृष्ण भावना भावित नसेल, म्हणजे कृष्ण भावना भावित कार्यात तो संलग्न नसेल, तर कदाचित तो पुरुष त्या स्त्रीच्या मागे जाईल. तिने नाही म्हटलं तर अगदी म्हणजे निराश होऊन त्याला व्यसनाधीन वगैरे पण होईल, किंवा तिने हो म्हणावं याच्यासाठी तिला पैशाचं प्रलोभन देईल, म्हणजे प्रयत्न करेल थोडक्यात तशा बाबतीमध्ये. मग आता तो आधीच जर का विवाहित असेल, त्याला मुलं असतील, घर असेल, मग त्याचं सगळंच कुटुंबीय म्हणजे त्याची ती व्यवस्था सगळी बिघडून जाईल. आणि आपण हे असं होताना खूपदा बघत असतो बघा. तर हे सर्व आसक्तीचं चक्र आहे, जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलो होतो ना, जे 2 श्लोक 62वा आणि 63वा अध्याय, तो विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते. आता कोणासाठी हे स्त्रीचं आकर्षण नसेल तर कोणाला पैशाचं आकर्षण असेल, त्याच्यासाठी पैसा सर्वस्व असेल, मग पैशाच्या लोभामुळे तो अशांत राहील. पैसे मिळावेत म्हणून सतत त्याला चिंता असेल, क्रोधित असेल तो, आणि काही ना काहीतरी व्याधीने पण ग्रस्त असेल, त्याच्या आयुष्यावरती म्हणजे आयुर्मानावरती पण त्याचा परिणाम होताना दिसेल. मग मनाप्रमाणे घडलं, जसं आता त्या स्त्रीने नाही म्हटलं किंवा पैसा नाही मिळाला तर तो दुःखी होईल. म्हणजे जे हवं ते मिळालं नाही म्हणून त्याला निराशा पण येईल, आणि नको ते मिळालं म्हणून दुःख पण होईल. म्हणजे आता अशा खूप गोष्टी आपण होताना बघत असतो समोरच्या जगामध्ये. तसंच आता एखाद्याला म्हणजे नको असताना अचानक पण काही गोष्टी अशा प्राप्त पण होतात. आता मुंबईत राहणाऱ्या लोकांना विशेष समजेल हे. लोकल ट्रेन मधून बघा प्रवास करताना अचानक आपल्याला रिकामी सीट मिळते, त्यामुळे आपल्याला आनंद होतो. पण अचानक कुठला तरी असा स्थूल व्यक्ती आपल्या शेजारी येऊन बसला की कसं अंग आकसून आपल्याला बसावं लागतं. तशा होताना आपल्याला दिसतात गोष्टी. किंवा ट्रेन मधून जाताना बघा विक्रेते जोर जोरात आवाज करून काही सामान विकत असतात, वडा विकत असतात, सामोसा विकत असतात. मग जवळ घेऊन आले ते की त्या पदार्थांचा वास नाकामध्ये गेल्यावर व्यक्तीची इच्छा जागृत होते खाण्याची. मग अगदी थोड्याच वेळापूर्वी जरी जेवण झालं असेल तरी तो काहीतरी एखादा सामोसा वगैरे असं काहीतरी विकत घेतो आणि खातो. मग रात्री त्याचं पोट दुखतं, कारण आता हे कुठल्या तेलामध्ये तळलेला होता तो सामोसा, त्याच्यामध्ये जे घातलं होतं काय म्हणतात ते, सगळ्या गोष्टी त्या बरोबर होत्या की नाही, शिळ्या पण असू शकतात. आता त्या विक्रेत्याला काय पैशाशी घेणं आहे? माल विकून तो पैसे मिळवले की तो झाला मोकळा, तो काही आपल्या तब्येतीचा विचार करत नाही. तर समजून काय घेऊया की ह्या भोग करण्याच्या इच्छेमुळेच आपण दुःखाने पीडित होतो आणि कर्मबंधनात पण अडकतो. याचं कारण आपल्यामधल्या ज्या मलिनता आहेत, अनर्थ म्हणतो ना आपण, काम क्रोध लोभ, आणि या मलिनताच दूर करण्याचा मार्ग म्हणजे हरिनामाचा आश्रय आहे. त्यामुळे प्रकृती ही सर्व भौतिक कारणांना कारणीभूत असल्याचं मानलं जातं. कार्यकारण कर्तृत्वे, ते जे आपण 21वा श्लोक बघितला त्याच्यामध्ये हेच सांगितलंय. तर जीव मात्र संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे आता इतरांना आपल्या सुखदुःखासाठी आपण दोष देऊ शकत नाही. आपल्या सुखदुःखाचं कारण आपण स्वतःच असतो हे आपल्याला पूर्ण मान्य केलं पाहिजे. बघा कधी कधी आपण म्हणजे आपल्याला घाई असेल ना जे खाण्याची, तर आपण खाताना आपल्याच दातांनी आपली जीभ चावली जाते कधीतरी, आणि आपल्याला एकदम असं दुखतं जिभेला. तर ह्याला आपण काही कोणाला दोष देऊ शकत नाही. आपण आपला दातही तोडू शकत नाही की जिभेला इजा केलीस म्हणून.
तर जसं आपण म्हणतो की आपलेच दात आणि आपलेच ओठ, तसंच या भोग करण्याच्या जीवाच्या इच्छामुळेच तो सुखदुःख भोगतो. तर सत असत योनी जन्मसू, असा बघा शेवटचा शब्द आहे हा, सत असत योनी जन्मसू. आता सत योनी कुठली, तर मनुष्य आणि देवदेवता यांची जी योनी आहे ना, त्यांना सत योनी म्हटलं. आणि असत योनी म्हणजे प्राणी, पशु, पक्षी वगैरे, कृमी, कीटक, वृक्ष वगैरे, हे सगळ्या असत योनी झाल्या. म्हणजे मनुष्य आणि देवता सोडून सर्व असत योनी म्हटलेल्या आहेत. आणि प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कानेच या योनी आपल्याला प्राप्त होत असतात. जसा रजोगुण आणि तमोगुणांचा संग केल्याने पुढे आता भविष्यामध्ये पशु, पक्षी, कीटक, कृमी, वृक्ष इत्यादी नीच योनींमध्येही मनुष्याला जन्म घ्यावा लागू शकतो, हे आपण समजून घेतलेलं आहे. सत्वगुणाचा मात्र संग केला तर मग उच्च योनी ज्या आहेत, म्हणजे परत मनुष्य जीवन मिळू शकतं, देवदेवतांचाही ची योनी प्राप्त होऊ शकते. पुढे आपण जसा 14व्या अध्यायात जाऊ, तिथे तो श्लोक आहे बघा, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. म्हणजे ज्या गुणाचा प्रभाव आपल्यावरती असेल, त्या गुणाच्या प्रभावाने आपण तसं तसं वागणूक करू आणि त्याप्रमाणे आपलं भवितव्यही ठरणार आहे. तर आता आपण पुढचा 23वा बघूया. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. उपद्रष्टानुमता च उपद्रष्टानुमता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात् परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरे कृष्ण. तरीही या हरे शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर देखरेख करणारा आहे व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, कृष्ण आपल्या शरीरामध्ये परमात्मा म्हणून वास करतात. आणि इथे काय म्हटलेलं आहे, उपद्रष्टा असं त्यांना म्हटलेलं आहे. आता उपद्रष्टा म्हणून जे आहेत, आता त्यांचे गुण कोणते, तर द्रष्टा. द्रष्टा म्हणजे काय, पर्यवेक्षक, ज्याला आपण म्हणतो ना सुपरवायझर, हम्म. सगळीकडे लक्ष ठेवणार, तर ते द्रष्टा आहेत. साक्षी भावाने उपस्थित असतात आपल्यामध्ये आणि आपण काय करतो ते सगळं बघत असतात. तसंच ते अनुमंता पण आहेत, अनुमती पण देतात. त्यांच्या अनुमतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही. त्यानंतर भरता. भरता म्हणजे काय, आपलं पालन पोषण करणारे, आपल्याला भोजन देतात, आपल्या निवाऱ्याची व्यवस्था करतात, सर्व जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करतात. आणि ते सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत, म्हणजे आणि महेश्वर आहेत, सर्व लोकांचे ते स्वामी आहेत. आता त्यांचं नाव परमक्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा पण आहे. परमक्षेत्रज्ञ का म्हटलेलं आहे, क्षेत्रज्ञ याच्यामध्ये आपण बघा, क्षेत्रज्ञ 2 असतात. आणि क्षेत्रज्ञाच्या मधले जो आत्मा असतो त्याची जाणीव कशी आहे, त्या शरीरापुरती मर्यादित आहे. परंतु जो परमात्मा आहे त्याची जाणीव, त्याला सर्वश्रेष्ठ का म्हटलेलं आहे, कारण सर्व क्षेत्रांना तो जाणू शकतो, म्हणून परम क्षेत्रज्ञ. आता हा जो जीव आहे ना, हा पूर्णपणे परमात्म्यावरती आश्रित असतो. आणि असंख्य जे सर्व जीव आहेत, जेवढे म्हणून 84 लक्ष प्रजाती आहेत, या सर्व जीवांचे पालन करता भगवंत आहेत. या सर्वांमध्ये ते वास पण करतात. आता जशी जीवात्म्यांची इच्छा आहे त्यामध्ये ते हस्तक्षेप न करता साक्षी भावाने अनुमती देतात, म्हणून उपद्रष्टा अनुमंता असं 2 हे शब्द आलेले आहेत. आता तुम्हाला आठवत असेल तर आपण एक स्लाइड बघितली होती बघा, ज्याच्यामध्ये 2 पक्षी दाखवले होते. 1 मिनिट, मी ती स्लाइड परत शेअर करते इथे. एकच मिनिट, मला त्याच्यासाठी पोस्ट बनावं लागेल. हा बघा, आता दिसतीये का स्क्रीनवरती, हा हो आली. हो. तर आता तर हे आपण स्लाइड बघितली होती ज्यामध्ये हे 2 पक्षी दाखवलेत बघा. तर फांदीवर बसून जो फळ खाणारा पक्षी आहे ना, तो जीवात्मा आहे.
आणि त्याच्याकडे बघणारा जो पक्षी आहे ना तो परमात्मा आहे. तर परमात्मा काय बघतो आहे की हा जीवात्मा इंद्रिय तृप्तीमध्ये म्हणजे फळ खाण्यामध्ये इतका मग्न आहे की तो आत्ता फळ खाऊन संपवेल, आत्ता फळ खाऊन संपवेल आणि त्याचं लक्ष माझ्याकडे जाईल. पण हा जीवात्मा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती आवडत्या फळाचा शोध घेण्यामध्येच मग्न आहे. आता हे झाड सोडून तो दुसऱ्या झाडावर जातो, त्याला वाटतं की तिथे त्या झाडावरती अजून गोड फळं मिळतील म्हणून तो तिथे शोधत राहतो. आणि परमात्मा मात्र त्याची आत्ता इच्छा संपेल म्हणून इथे बसलेला आहे. तर आता माझ्याकडे बघेल, पण असं काही होताना ते दिसत नाहीये. जीवात्मा फळ शोधण्यामध्ये म्हणजे इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये इतका व्यग्र राहतो की चुकून सुद्धा त्याचं परमात्म्याकडे लक्ष जात नाही. तर पण ज्या क्षणी म्हणजे जीवात्म्याचं लक्ष परमात्म्याकडे जातं तत्क्षणी परमात्म्या जीवात्म्याचा हात पकडून भगवत धामामध्ये जाण्याची त्याला दिशा दाखवतात. तर भागवतम मध्ये असं म्हटलंय की जो व्यक्ती एकदा हरे कृष्ण म्हणतो, हा एकदा हरे कृष्ण, तर कृष्ण त्याची जबाबदारी स्वीकारतात आणि त्याला भगवत धामात आणण्यासाठी परमात्मा रूपाने मार्गदर्शन करतात. म्हणजे केवढी मोठी कृपा आहे हे की एक हरिनाम आणि अनंत जन्माचं कल्याण, सर्वतोपरी कल्याण कृष्ण आपलं करतात. आणि इथे भौतिक जगामध्ये काही क्षणांचे भौतिक उपभोग म्हणजे सुख देणारे आणि पुढे मात्र अनंत जन्म आपण बंधनामध्ये अडकतो. तर म्हणून स्पष्ट आहे आपल्याला कुठली गोष्ट आपल्या हिताची आहे, परमात्म्याकडे लक्ष देणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर आता आपल्याला हे समजलं पाहिजे की जीवात्मा कसा आहे, स्वतंत्रपणे प्रकृतीवरती स्वामित्व गाजवण्याच्या या प्रयत्नामुळेच भगवंतांपासून दूर जातो, स्वतंत्रपणे कर्म करतो. आणि जीवात्म्याला भौतिक प्रकृतीचा किंवा आध्यात्मिक जगाचा भाग बनून राहण्याचं म्हणजे हे ठरवण्याचं स्वातंत्र्य जीवात्म्याकडे असतं, दोन्हीपैकी कुठल्या ह्याचा भाग बनून राहायचं. म्हणून जीवात्म्याला तटस्थ शक्ती म्हटलं गेलेलं आहे, कारण हे ठरवण्याची शक्ती त्याच्याकडे आहे, स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे की भौतिक प्रकृतीचा भाग बनायचा आहे की आध्यात्मिक प्रकृतीचा भाग बनायचा आहे. आता जीव जर का भौतिक प्रकृतीचा भौतिक शक्तीचा भाग बनला तर तो बद्धावस्थेतच राहील. त्यावेळी भगवंत परमात्मा म्हणून त्याच्या सोबत वास करतात आणि त्याला आध्यात्मिक जगामध्ये परत जाता यावं म्हणून सदैव ते उत्सुक असतात. पण तरी जीवाला आंशिक स्वातंत्र्य तर आहेच, त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून तो बद्ध होत राहतो आणि भौतिक दुःख भोगतो. पण भगवंत सदैव त्याला आतून आतून म्हणजे आंतरिक प्रेरणा देऊन आणि बाहेरूनही त्याला संधी देत असतात. बाहेरून संधी म्हणजे कशी, भगवद्गीता सारख्या या ग्रंथाच्या रूपामध्ये त्याला हे ज्ञान उपलब्ध करून देतात. पण जीवात्म्याला समजून सांगण्याचा प्रयत्न भगवंतांचा सतत सुरू असतो. भौतिकामध्ये अडकलेला बद्ध जीव भगवत धामामध्ये कसा आणता येईल यासाठी भगवंत उत्सुक असतात. तर भौतिकामध्ये केले असे म्हणजे करणारे जे उपभोग सोड आणि माझ्याशी जोडून घे, ज्यातून तू सुखी होशील हे सांगण्याचा प्रयत्न भगवंत करतात. आणि ज्या क्षणी जीवात्मा हे समजतो की आपलं हित यामध्येच आहे की भगवंतांच्या चरणी जोडून घेण्यामध्ये, त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून त्यांच्या सेवेमध्ये कार्य करण्यामध्ये आहे, तेव्हा मग त्याची भगवत धामामध्ये जाण्याची वाटचाल सुरू होते. तर भोगता हा जो शब्द आहे ना, हा आपण आधी पण ऐकलेला आहे बघा. कारण कृष्ण हे कसे आहेत, भोक्तारम यज्ञ तपसाम आहेत. 5व्या अध्यायामध्ये आपण हा शब्द ऐकला होता. परम भोक्ता आहेत ते, सर्व मानवी कार्यांचे भोक्ता म्हटलं जातं त्यांना. तर मनुष्याने सर्व काही त्यासाठी भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. कारण ते सर्व ग्रह लोकांचे सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत आणि भगवंताहून श्रेष्ठ काही कोणीच नाहीये. मग पण कसं होतं, मायेच्या प्रभावामुळे व्यक्ती इथे स्वतःलाच भोगता मानण्याचा प्रयत्न म्हणजे मानून तसा भोग करण्याचा प्रयत्न करतो. पण खरं तर भौतिक प्रकृतीचे स्वामी भगवंत आहेत आणि हे जीव कसे आहेत, भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. तर जोपर्यंत मनुष्य हे सत्य जाणू शकत नाही ना तोपर्यंत तो शांती प्राप्त करू शकत नाही. हे शांती सूत्रामध्ये 5व्या अध्यायातला जो 29वा श्लोक होता त्याच्यामध्ये आपण शिकून घेतलं होतं. भगवंत हेच सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत, मोठे मोठे देवतांसहित सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाधीन आहेत. तर त्यामुळे मनुष्याने सर्व काही भगवंतांच्या सेवेमध्ये केलं पाहिजे. आणि जीव कसा आहे, भुक्त आहे. भुक्त म्हणजे तो उपभोग घेऊ शकत नाही, आश्रित आहे भगवंतांवरती. आणि भगवंत हे भोक्ता आहेत. एक मिनिट, आता मी ते शेअर करते दुसरं.
हा, आता आपण 24वा बघूया श्लोक. हं. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. ये वै वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. हरे कृष्ण. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो, त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जीव या भौतिक प्रकृतीमध्ये पतित झालेला आहे, पतन झालंय त्याचं. कारण तो भगवत धामापासून इथे त्याने भौतिक जगामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि मग त्याचा सुटकेचा मार्ग काय, हेच ज्ञानाने आपल्याला प्राप्त करू शकतो आपण. हे ज्ञानाने प्राप्त करण्याचं ध्येय म्हणजे ज्ञेय आहे. आता भौतिक प्रकृती, परमात्मा आणि जीवात्मा आणि यांचा परस्पर संबंध याविषयीचं जे ज्ञान आहे ना, ते मनुष्याला मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आणि भगवत धामामध्ये प्रवेश करण्यासाठी मिळतं. हे ज्ञान आपल्याला भगवद्गीता सारख्या श्रेष्ठ ग्रंथांमधून प्राप्त होतं, जी कृष्णांची वाणी आहे आणि प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडूनच आपल्याला ती स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. तर जेव्हा अशा प्रकारे भगवद्गीतेच्या उपदेशाच्या नुसार आपण आचरण करतो, तेव्हा आपल्या आध्यात्मिक चेतनेचं पुनरुज्जीवन आपण करू शकतो आणि क्रमशः शुद्ध होत मग भगवत धामामध्ये आपण परत जातो. आणि तिथून परत भौतिकामध्ये कधीही परतून येत नाही. भगवत धामामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये सच्चिदानंदमय जीवन आपण जीवन जगू शकतो तिथे. आता पुढचा बघूया, 25. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मनः अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. हरे कृष्ण. काही जण परमात्माची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे, इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आपण आधी शिकलोय ना की भक्त होऊनच आपण भगवंतांना जाणू शकतो. आता भौतिक प्रकृतीहून भिन्न आणि सर्वश्रेष्ठ असं कृष्णधाम आहे. ते भौतिक प्रकृतीचे गुणधर्म आणि कृष्णधामाचे गुणधर्म, भगवत धामाचे गुणधर्म हे वेगळे आहेत. भगवत धामामध्ये कृष्ण स्वतः परमपुरुषोत्तम साक्षात श्रीकृष्ण तिथे उपस्थित आहेत. आता हे जे सर्व ज्ञान आहे ना, या ज्ञानाची अनुभूती केवळ भक्त होऊनच करता येते. आपण जसं म्हटलं की ध्यान योगी आहे, ज्ञान योगी आहे किंवा कर्मयोगी आहे, हे वेगळे वेगळे मार्ग आहेत. परंतु अंततः हे सर्व भक्तियोगापर्यंतच घेऊन येतात. म्हणजे केवळ कृष्ण भावना भावित भक्ती सेवेच्या द्वारेच भगवंतांना जाणता येते. मार्ग कुठलाही असेल, मार्ग कुठलाही निवडला असेल तरी अंतिम टप्पा भगवंतांची प्रेमपूर्वक भक्ती सेवा हाच राहतो, ज्याने पूर्ण चित्तशुद्धी होऊन भगवंतांना शरण गेल्यावरच त्यांना जाणता येतं आपल्याला. आता 26वा बघूया. हरे कृष्ण. कृष्ण. अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ उपासते तेऽपि चातिरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. हरे कृष्ण. असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्याचा प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तींकडून ऐकण्याचा त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग पार करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे श्रवण. इथे परत एकदा सांगितलं कृष्णांनी बघा. तर केवळ प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून श्रवण केलं तरी या मार्गामध्ये सामान्य मनुष्य प्रगती करू शकतो, असं श्लोकामध्ये सांगितलंय. भगवंतांची कृपा आपल्याला त्यांच्या शुद्ध भक्तांच्या द्वारेच प्राप्त होते आणि त्यासाठी अशा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडून श्रवण करून आपल्याला या मार्गामध्ये क्रमशः प्रगती केली पाहिजे. म्हणजे जेव्हा कृष्णांची कृपा प्राप्त होते तेव्हाच एखाद्या अशा आत्मसाक्षात्कारी ज्ञानी पुरुषाच्या संपर्कात आपण येतो
आणि त्यांच्याकडून श्रवण करून मग हळूहळू शुद्ध भक्तीच्या स्तराप्रत आपण उन्नत होऊ शकतो. आणि अशा प्रकारे जो नियमितपणे श्रवण करतो तो कसा आहे, श्रुतीपरायण म्हटलेलं आहे त्याला. तर बघा काही भक्त असतात, ते भगवद्गीता, श्रीमद भागवतम याच्या एकाही वर्गाला ते अनुपस्थित राहत नाहीत. कारण त्यांना श्रवणाचा अत्याधिक आनंद प्राप्त होत असतो. म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण भगवत कथेचं श्रवण करण्याची रुची तयार होणं हे अनन्यसाधारण महत्वाचं आहे. तर त्यासाठी जो श्रवण करतो त्याला सगळ्या गोष्टी, जसं आता संस्कृत शिकून श्लोक म्हणणं ही एक गोष्ट झाली, पण तशी भक्ताला गरज उरत नाही. कारण केवळ ज्ञान ग्रहण करून, म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा तो करून घेऊ शकतो श्रवणाच्या द्वारे. तर श्रीला प्रभुपाद यांचे गुरु होते ना भक्ती सिद्धांत सरस्वती, त्यांचा एक किस्सा आहे की ते बागेमध्ये प्रवचन देत असत इतर भक्तगणांच्या समोर. तर तिथे बागेमध्ये एक माळी काम करत असे, जो काम करताना हे प्रवचनही ऐकत असे. तर एक दिवस असंच भक्ती सिद्धांत सरस्वती प्रवचन संपून तिथून जात असताना त्यांनी त्या माळ्याला थांबवून काही प्रश्न विचारले. आणि आश्चर्य म्हणजे त्या माळ्याने सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं देऊ शकला तो. तर हे श्रवणाने प्राप्त झालंय, म्हणजे हे महत्व आहे श्रवणाचं. हा, तर हे आपण समजू शकतो. त्याआधी पण आपण जसं श्रीला प्रभुपाद आणि इतर हिप्पींचं उदाहरण घेतो की श्रीला प्रभुपाद यांच्या म्हणजे शुद्ध भक्ताच्या मुखातून त्यांनी हरिनामाचं श्रवण करून त्यांच्यामध्ये ते बदल घडून आलेले होते. तर आध्यात्मिक गुरूंकडून श्रवण करण्याचं खूप महत्व आहे, जे प्रमाणित आहे. आता पुढचा बघूया, 27. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. हरे कृष्ण. हे भरतर्षभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते, हे जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण जीव आणि भौतिक प्रकृती जी अनादी आहे त्याच्याबद्दल बोलतायत. कृष्ण म्हणतात की जे काही या सृष्टीत आहे ते भौतिक प्रकृती आणि जीव यांच्या संयोगानेच तयार झालेलं आहे. म्हणजे सृष्टीतील सर्व काही भौतिक प्रकृतीच्या संपर्क जीवाशी आला तरच तयार होतो. भौतिक प्रकृती ही अपराशक्ती आहे आणि जीव हे भगवंतांच्या पराशक्तीमध्ये येतात. या दोन्ही शक्ती भगवंतांच्याच आहेत. आणि पराशक्तीमधला जीव अपराशक्तीमधील प्रकृतीमध्ये जेव्हा स्थित होतात तेव्हा सृष्टीमधल्या विविध पदार्थांची निर्मिती होते. आता अर्जुनाने बघा पहिल्या श्लोकामध्ये, म्हणजे 13व्या अध्यायातला जो पहिला श्लोक होता त्यामध्ये काही प्रश्न विचारले होते. आणि या सर्व प्रश्नांचं उत्तर आतापर्यंत कृष्णांनी दिलेलं आहे. अर्जुनाने प्रश्न विचारला होता, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञेय म्हणजे काय. तर या आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये कृष्णाने सविस्तरपणे या सगळ्याचं वर्णन केलंय. आता या ज्ञानाला जाणणारा जो ज्ञानी असतो त्याबद्दलही कृष्ण सांगतात. आता आता हा ज्ञानी कसा असतो, सर्व परिस्थितीमध्ये भौतिक काय आहे आणि आध्यात्मिक काय आहे यामध्ये तो भेद करू शकतो. आता पुढच्या श्लोकात जसं सांगितलंय की असा ज्ञानी जो असतो ना, तो सर्व जीवांच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अविनाशी परमात्म्याची उपस्थिती तो जाणू शकतो. तसंच परमात्मा सर्व व्याप्त आहे, सर्व जीवांमध्ये समान रूपाने उपस्थित आहे असं जाणतो. आणि त्यामुळे स्वार्थी भोग इच्छांपासून स्वतःला विचलित न होता सगळ्यांकडे तो उचित व्यवहार करू शकतो. आता या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात की जे काही अस्तित्वात आहे, म्हणजे जे तू बघत आहेस किंवा जे बघू शकत नाहीयेस, म्हणजे मग ते स्थावर असेल किंवा जंगम असेल. स्थावर म्हणजे काय, अचर, जे एका जागी स्थिर आहे. आणि जंगम म्हणजे काय, चर म्हणजे चालणारे. ते काय आहे तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच ते तयार झालेलं आहे. क्षेत्र म्हणजे काय, शरीर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा आत्मा आणि परमात्मा. म्हणजे या जगात अर्जुनाला उद्देशून भरतर्षभ हा शब्द आलेला आहे की जे काही या जगामध्ये बघतो आहेस अर्जुना, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातूनच तयार झालेलं आहे. बघा भौतिक जगामध्ये सर्वत्र क्षेत्राबद्दलची चर्चा असते, शरीराबद्दलची, पण क्षेत्रज्ञ बद्दलची चर्चा कुठेही होत नाही. पण आता आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतोय तर त्यामुळे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ बद्दलही अभ्यास करीत आहोत.
आणि आपण आपल्या शरीरापासून वेगळे आहोत हे आपण समजू जरी शकत नसलो तरी शरीरापासून वेगळं बघण्याचा आपल्याला प्रयत्न केला पाहिजे तसा. म्हणजे ह्यासाठीच श्रवणाचं महत्व सांगितलेलं आहे की प्रथम श्रवणाने हे समजून घेतलं पाहिजे की मी शरीरापासून भिन्न आहे, आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत की मी आपल्याला शरीरापासून वेगळं कसं जाणू शकतो. थोडी क्लिष्ट भाषा आहे पण तरी हम्म. हे हा म्हणजे काय थोडक्यात सांगायचं तर काय, मी शरीर नसून मी आत्मा आहे हे प्रथम श्रवणाने समजून घ्यायला पाहिजे. हम्म. मग अनुभव करण्यासाठी ते प्रयत्न केले पाहिजेत. हम्म. तर जसं बघा गाडीचा मेकॅनिक असतो ना, तो गाडी म्हणजे बिघडली आपली गाडी, आपण त्याला बोलवला तर तो गाडीच्या बिघाडाकडे वेगळ्या दृष्टीने बघतो आपल्यापेक्षा. त्याला हम्म. नक्की नेमकं कुठं कळतं ना की बिघाड कुठे आहे, गाडी का बंद पडली आहे, लगेच तो हम्म. प्रॉब्लेम समजू शकतो. तसंच भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्याला ही दृष्टी यायला हवी की स्वतःला स्थूल आणि सूक्ष्म शरीरापासून भिन्न समजण्याची ही कला त्याला अवगत असायला हवी. पण जे प्राणी आता जन्म घेतात, मग ते उच्च योनीतील जीव असतील किंवा नीच योनीतील असतील, स्थावर असतील म्हणजे अचर असतील किंवा जंगम असतील म्हणजे चर असतील, तर ह्या सगळ्यांचा उद्भव क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्याच संयोगाने होतो हे आपल्याला या श्लोकातून कळतं. जीव आहे या शरीरात पण आहे, पण आपल्या पूर्व कर्मानुसार किंवा संस्कारानुसार एका विशिष्ट प्रकारे वागण्यासाठी तो बद्ध आहे. तर त्यासाठी त्याची अनावश्यक निंदा करू नये हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे जसा आता एक माझा स्वभाव आहे, तुमच्यापैकी प्रत्येकाचा एक स्वभाव वेगळा आहे. हे कशामुळे आहे तर जुन्या पूर्वकर्मामुळे, प्रकृतीच्या त्या गुणांमध्ये आपण तशा तशा कर्मामुळे बद्ध झालेल्यामुळे तो वेगवेगळा स्वभाव आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर असे स्वभाव वेगळे जरी असतील तरी भक्तांनी त्यासाठी एकमेकांची निंदा करू नये हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. चुकीची वागणूक कोणी करताना आपण बघितलं तर आपल्याला समजायला पाहिजे तर त्याच्यावरचा गुणाचा प्रभाव हा वेगळा आहे. आपली कशा भौतिक जगामध्ये बघा भांडणं याच कारणासाठी होतात की मला पाहिजे तसं ती समोरची व्यक्ती वागत नाही, माझ्यासारखं काम करत नाही. पण विशेषतः भक्त म्हणून आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे की कोणाच्या स्वभावावरती आपण तशी टीका करू नये. आणि विसरून जाऊन आपण तसं वागलोच, आपण निंदा केली कोणाची, तर परत आपल्याला स्वतःला आठवण करून द्यायला हवी की 13व्या अध्यायामध्ये कृष्णांनी हे सांगितलंय. तर बघा आता क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ पण आहे. पण या क्षेत्रज्ञांपैकी दोन आहेत ना, आत्मा आणि परमात्मा. या दोन पैकी केवळ आत्माच असेल आणि परमात्मा नसेल तर चालेल का, तर नाही चालणार. परमात्म्याच्या व्यवस्थेमुळे आत्मा शरीरामध्ये वास करतोय. म्हणजे आत्म्याच्या इच्छेनुसार तसं त्याला शरीर प्राप्त झालंय आणि तो त्या शरीरामध्ये भोग जरी करत असला तरी तो स्वतंत्र नाहीये हे शरीर चालवण्यासाठी. परमात्मा आहे म्हणून ही व्यवस्था आहे. त्यामुळे जीव स्वतंत्र नाहीये हे समजणं ह्याला ज्ञान म्हटलेलं आहे. तर जेव्हा परमात्म्याची उपस्थिती आता हा जीव सगळ्यांमध्ये पाहू शकतो, इतर जीवांमध्येही पाहू शकतो, तेव्हा हळूहळू त्याची आध्यात्मिक उन्नती होते. आणि जेव्हा परमात्म्याचं श्रेष्ठत्व तो मान्य करतो तेव्हाच त्याच्या प्रगतीला प्रारंभ होतो. परमात्म्याचं श्रेष्ठत्व, त्यांची उपस्थिती हे समजायला त्यांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. जसं आपण या पक्ष्यांचं चित्र बघितलं होतं ना, त्याच्यामध्ये तो पक्षी काय भोग करण्यात म्हणजे फळ खाण्यातच मग्न होता. शेजारी बसलेल्या दुसऱ्या पक्षाची म्हणजे परमात्म्याची उपस्थिती त्याला जाणवतच नव्हती. पण ज्या क्षणी तो परमात्म्याकडे बघतो, पुढची व्यवस्था परमात्माच करतो त्याला आंतरिक प्रेरणा देऊन. तर हे महत्वाचं आहे की जीव स्वतंत्र नाही. बघा समजलं का, आतापर्यंत ही भाषा ना खूप कठीण आहे पण तरी आपण हम्म. त्यातल्या त्यात सोपं करून समजतोय की हो. क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि त्यांच्यातला आपापसातला संबंध आणि महत्व. म्हणजे क्षेत्र म्हणजे शरीर, दोन क्षेत्रज्ञ आपण समजले, आत्मा आणि परमात्मा. त्यातला परमात्मा. श्रेष्ठ कोण आहे, परमात्मा आहे. परमात्मा. आणि हो. तो का श्रेष्ठ आहे, कारण त्याच्या व्यवस्थेमुळेच आत्मा सगळी कार्य करू शकतो. हो. तो त्या जीवात जरी असला आत्मा तरी तो इंडिपेंडेंटली कार्य करू शकत नाही, परमात्म्याची व्यवस्था असते सर्व. अणु आणि विभू ते परत. हा, अणु आणि विभू. हा म्हणजे एकच जर का क्षेत्रज्ञ असेल, केवळ आत्मा असेल शरीरामध्ये आणि तर ते शरीर चालू शकणार नाही. परमात्म्याची सगळी व्यवस्था आहे, परमात्म्याच्या काय म्हणतात त्या प्रभावामुळेच आत्मा सगळी कार्य करू शकतो. कारण शेवटी परमात्म्यामुळेच त्या आत्म्याला शक्ती मिळत असते. हम्म. हा आता 28 बघूया. हरे कृष्ण. हो. हा. हरे कृष्ण. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्
विनश्यत् स्वविनश्यन्त यः पश्यन्ति पश्यन्ति. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणारा परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता असा ज्ञानी सर्व देहांमध्ये आत्म्यासोबत असणाऱ्या परमात्म्याला पाहतो. मग तो प्राणी असेल कुठला, मग तो गाय असेल, हत्ती असेल, कुत्रा असेल, किंवा एखादा शूद्र मनुष्य असेल, किंवा तो ब्राह्मण असेल, सर्वांच्या ठिकाणी एकाच परमात्म्याला हा ज्ञानी बघू शकतो. आता हं, कल्पना करा की एखादा ड्रायव्हर आहे आणि हा ट्रक घेऊन चालवतोय हायवेवरती, आणि ह्याच हायवेवरती या ट्रकच्या बाजूने एक माणूस आपल्या बाईक वरून जातोय. आता हा जर का ट्रक ड्रायव्हर विचार करू लागला की मी एवढं मोठं वाहन, अवजड वाहन ट्रक चालवतो आहे, तर हा रस्ता आता माझाच आहे, ह्या माझ्या रस्त्याच्या बाजूला आता ह्या बाईकवाल्याने जाऊ नये, आणि म्हणून त्याने जर का त्याला रस्त्यावरून ढकलून दिलं खाली, तर हे योग्य ठरेल का? तर नाही ठरणार. तसंच आपलं शरीर हे एखाद्या मुंगीच्या शरीरापेक्षा खूप मोठं आहे, म्हणून आपण तिला चिरडून टाकलं तर ते योग्य ठरेल का? तर नाही ठरणार. त्या मुंगीच्या शरीरातही आत्मा आहे. माणसाच्या शरीरात आणि मुंगीच्या शरीरात असलेला आत्मा गुणात्मक दृष्ट्या एक समानच आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे जो जाणतो ना, तो ज्ञानी म्हटला गेलेला आहे. 5व्या अध्यायातला 18वा श्लोक होता बघा. आहेत का मिनल माताजी? हा, हरे कृष्ण मिनल माताजी. वाचता तुम्ही 5व्या अध्यायातला 18वा श्लोक? हा, म्यूट आहात माताजी. एक मिनिट. हा. 7व्या अध्यायातला नाही, पाचव्या अध्यायातला 18वा श्लोक आहे. 18. हा. हा. विद्या विनय संपन्न, ते ना. हो. हा हा, तोच. विद्या तो आणि त्याचा अनुवाद. संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वापके च पंडिता समदर्शिनः. त्याचा अर्थ आणि तात्पर्य पण वाचायचंय का? नाही, केवळ अनुवाद वाचायचा. हरे कृष्ण. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. समदृष्टीने पाहतो हो. म्हणजे काय? या सर्वांच्या ठिकाणी असलेल्या आत्मा हा गुणात्मक दृष्ट्या एकच आहे हे तो जाणतो, म्हणून त्याला हम्म. ज्ञानी म्हटलेलं आहे. हम्म. तर मनुष्याला जोपर्यंत आध्यात्मिक विषयाचं ज्ञान गुरूंकडून प्राप्त होत नाही, तोपर्यंत शरीर, आत्मा, परमात्मा आणि त्यांचा परस्पर संबंध हे तो संयुक्तपणे जाणू शकत नाही बघा. अज्ञानी व्यक्ती केवळ शरीरच बघतो. त्याला वाटतं काय, शरीराच्या नाशाबरोबर सगळं काही संपतं, पण ही वस्तुस्थिती नाहीये. केवळ भौतिक शरीराचा नाश होतो. मन, बुद्धी, अहंकार हे जे सूक्ष्म शरीर आहे, हे आत्म्याबरोबर पुढे जातं. आणि आत्मा देहांतर करून जेव्हा दुसरा देह धारण करतो, तेव्हाही परमात्मा हा त्याच्याबरोबर असतोच. आता हे भगवद्गीता समजून घेतल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं बघा. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की ते शरीर संपलं की त्याबरोबर केलेली जी काही कार्य असतात तीही संपतात, पण असं नाहीये. सूक्ष्म शरीर हे आत्म्याच्या बरोबर पुढे येतं. हा, आता 29. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हम्म. हरे कृष्ण. प्रकृतैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अक अकर्तारं स पश्यति. हरे कृष्ण. अं, जो हा मन 29वा होता ना माताजी? तोच हो. नाही, हा वाचलात का वेगळा तुम्ही? होता. हा, काहीतरी वेगळं 29वा वाचेल. शमम हा पश्यन्नी हा सर्वत्र आहे. हा, बघा अच्छा स्क्रीनवरती अच्छा. आहे ना. ओके हा ओके, सॉरी सॉरी, मी हा पुस्तकात हा वाचलं. बरोबर, हा सॉरी. हा. वाचलं. हम्म. समम पश्यन्ती सर्वत्र आहे. हा, मिनलताई हा तुम्ही वाचता? वाचू का? हो, वाचा. बर, वाचते. हो हरे कृष्ण. ऐकू येतंय ना? हो. हो. समम पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं नहि नहि नस्त्यात्मनात्मानं ततो याति पराम गतिम. हरे कृष्ण. हम्म. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने
उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जो ज्ञानी असतो तो या परमात्म्याची शक्ती जाणतो की ते उपद्रष्टा आहेत, साक्षी भावाने सर्व काही बघत आहेत. त्यामुळे हा ज्ञानी इतरांकडे भोगदृष्टीने बघत नाही, पण सर्वांच्या मध्ये परमात्म्याची उपस्थिती जाणून सर्वांचा तो आदर करतो. परजीवांना तो क्लेश देत नाही. बघा, स्वतःला शरीर मानण्याने भोगवृत्ती येते, इतरांकडे शरीर म्हणूनच बघितलं जातं. म्हणजे शरीर बघण्यामुळेच ही भोगदृष्टी येते. म्हणजे तर जेव्हा आपण सर्वांच्या ठिकाणी परमात्म्याचं अस्तित्व जाणतो तेव्हा ही भोगदृष्टी निघून जाते. सर्वच हे कसे आहेत, भगवंतांचे सेवक आहेत, स्वामी भगवंत आहेत. मग शरीर कुठलंही असो, परमात्मा रूपाने ते सगळ्यांमध्ये उपस्थित आहेत हे जेव्हा समजतं तेव्हा ही भोगदृष्टी जाते. तर असा ज्ञानी जाणतो की आत्मा आणि परमात्मा दोन्हीही शाश्वत आणि अविनाशी आहेत, नश्वर केवळ शरीर आहे. आणि असा ज्ञानी मग कसं आहे, सर्व कृष्णमय जीवन जगत असतो. सर्व काही त्याला सगळ्या ठिकाणी कृष्णच दिसतात. म्हणजे काय, सर्व जीव हे आदर योग्य आहेत, सर्वांच्या ठिकाणी परमात्मा आहेत हे तो सगळं बघतो. इतरही जीवांच्या ठिकाणी परमात्मा बघितल्यामुळे आता त्याची भोगदृष्टी निघून गेलेली आहे. भगवंत या सर्व जगताचे निर्माता आहेत, अणुरेणूमध्ये ते वास करतात. कुठलंही एक स्थान नाही जिथे भगवंत नाहीत, असं हे तो बघू शकतो ज्ञानी. जसं आता भक्त प्रल्हाद म्हणत असे ना, अत्र तत्र सर्वत्र आहेत भगवंत. जेव्हा काय म्हणतं, हिरण्यकश्यपूने त्यांना विचारलं होतं की कुठे आहेत तुझे भगवंत, इथे आहेत का? तुम्हाला हो, अत्र तत्र सर्वत्र आहेत. तर ही दृष्टी असते त्याची. हा, तर असा हा ज्ञानी असतो जो सर्वत्र परमात्म्याला बघू शकतो आणि तोच परमगतीला त्याप्रमाणे प्राप्त होतो. आता 30वा बघूया. हा, हरे कृष्ण. वाचू का? हो, हो, वाचा वाचा. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीर सर्व कर्मे करतो आणि आत्मा हा अकर्ता आहे, तोच यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता असा ज्ञानी हे सर्व बघू शकतो की प्रकृतीच्या द्वारेच शरीर आत्म्याला प्राप्त होतं आणि शरीर सर्व कर्म करतो, आत्मा ही कर्म करत नाही. आत्मा कसा आहे, अकर्ता म्हटलेला आहे. पण गत जन्मातल्या ज्या इच्छा आहेत आणि कर्म आहेत त्यानुसार या आत्म्याला हा हा आत्ताचा जो प्रेझेंट देह आहे तो प्राप्त होतो आणि त्या शरीराच्या द्वारे तो इच्छा पूर्ण करतो. तर जीवाने जशी इच्छा केली असेल ती पूर्ण करण्यासाठी मिळालेलं हे जे शरीर आहे ते जणू एक यंत्र आहे. जसं कोणी बघा चपाती बनवण्याचं मशीन बनवलं, तर ते या उद्देशानेच बनवलं गेलं ना की त्याच्यातून चपात्या बनाव्यात, आणि ते तसंच कार्य करतं. तसंच जीव या शरीराच्या द्वारे आपल्या इच्छा पूर्ण करतो. या इच्छांमुळेच तो शरीर घेतो आणि सुख दुःख भोगतो. आता जो हे सुस्पष्टपणे बघू शकतो ना त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे असं म्हणता येईल. कारण गोष्टी जशा आहेत त्या स्वरूपात बघणं, यथार्थ स्वरूपात बघणं म्हणजेच ती दिव्य दृष्टी आहे. आणि त्या प्रकारे तो सर्व गोष्टी पाहू शकतो. अशा व्यक्तीला तत्वदर्शी म्हटलेलं आहे. तत्वदर्शी हा शब्द बघा 4थ्या अध्यायामध्ये आपण 34वा श्लोक शिकलो होतो, त्याच्यामध्ये आलेला आहे. तो पण आपण श्लोक एकदा उजळणी म्हणून वाचूया. मिनल माताजी हो, वाचता? वाचते. चौ हो, हा, चौथा 4थ्या अध्यायातला अध्यायातला 34. 34वा. हा. एक मिनिट जरा पानं हे हो करते. हो तद्विद्धि तोच ना? हो हो हो. हरे कृष्ण. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता हेच तत्व आहे जे त्या तत्वदर्शीने जाणलेलं असतं की आत्म्याच्या इच्छेमुळे तो शरीर घेतो, सुख दुःख भोगतो, हे सुस्पष्टपणे तो जाणू शकतो, कारण त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. आता बघा, आत्मा कसा आहे, केवळ इच्छा करू शकतोय, इतर काही करू शकत नाही आत्मा.
पुढे भगवंत त्या इच्छेला अनुमती देतात आणि प्रकृतीला मग तसं करण्याचा आदेश देतात. म्हणजे आत्मा केवळ शरीरात बसून वेगवेगळ्या इच्छा करू शकतो आणि वेगवेगळी शरीर धारण करू शकतो. पण आत्म्याचं हे मूळ स्वरूप नाहीये. म्हणजे कसा आहे तो आत्मा निद्रिस्त अवस्थेत आहे. पण तो जागृत कधी होतो? ज्या वेळेला तो कृष्ण भावनेशी जोडला जातो, कृष्णांच्या सेवेमध्ये कार्य करतो, तेव्हा त्याची जी मूळ स्वरूप स्थिती आहे ती तू प्राप्त करू शकतो. जसे आपले आता डोळे बघा अंधारामध्ये काही बघू शकत नाहीत, पण सूर्याचा उदय झाला की ते प्रकाशामध्ये बघू शकतात. तसंच चेतना शुद्ध झाली ना व्यक्तीची की तो स्पष्टतेने हे सर्व काही बघू शकतो. म्हणजे आत्मा शरीरात असला तरी या शारीरिक क्रियांपासून तो वेगळा असतो, हे आपल्याला इथे सांगितलंय या श्लोकामुळे. या इच्छामुळे मनुष्य कधी कधी कठीण परिस्थितीत सापडतो आणि सुख दुःख भोगतो. पण जेव्हा तो या विषयाची जिज्ञासा ठेवतो आणि त्याविषयी ज्ञान प्राप्त करतो ना, तेव्हा त्याला हे स्पष्टपणे समजून येतं. आणि अशा मनुष्याला दिव्यदृष्टी प्राप्त होते असं आपण म्हणू शकतो. आणि असा व्यक्ती शुद्ध भक्तच असतो. त्याने हे तत्व जाणलेलं असतं, म्हणून त्याला तत्वदर्शी असं म्हटलेलं आहे. तर आत्मा शरीरापासून आणि शारीरिक क्रियांपासून वेगळा असतो, हे आपल्याला या श्लोकातून समजून येतं. आणि म्हणजे कसा वेगळा असतो? आपण म्हणतो ना आत्मा अकर्ता आहे, कार्य कोण करत असतं? शरीर करत असतं. आता 31वा बघूया. पुढे आपल्याला याबद्दल अजून आता जे पुढचे 2-3 श्लोक आहेत ना, त्यातून ते अधिक स्पष्ट होईल. हा, आता हरे 31. हरे कृष्ण. कृष्ण. हम्म. यदा भूतपृथग्भावम् एकस्थम् अनुपश्यति तत एव च विस्तारम् ब्रह्म संपद्यते तदा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याचे थांबवतो आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला आहे हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, जिथे अनर्थ आहेत ना तिथे आपण म्हणतो ना अज्ञानाचा अंधकार आहे. पण अनर्थ दूर झाले म्हणजे काय? चेतना शुद्ध झाली की प्रकाश प्रज्वलित होतो. आणि त्यामुळे हे तो ज्ञान घेऊ शकतो की क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आणि ह्यांचा आपापसामध्ये काय संबंध आहे, संयुक्तपणे हे कसे काम करतात, हे सगळं ज्ञान त्याला प्राप्त होऊ शकतं, कारण चेतना शुद्ध झालेली असते. आता बघा, ज्याने ही दिव्य दृष्टी प्राप्त केली, चेतना शुद्ध झाली म्हणजे काय? यथार्थ स्वरूपात त्या गोष्टी तो स्पष्टपणे पाहू शकतो. ही त्याची दिव्य दृष्टी झाली. त्याला हे ज्ञान असतं की आत्मा हा क्षेत्र म्हणजे शरीरापासून वेगळा आहे, पृथक आहे. आत्म्याच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या शरीरांची निर्मिती होत असते. आत्म्याच्या एवढ्या इच्छा आहेत म्हणूनच 84 लक्ष प्रजाती आहेत जीवांच्या. पण जेव्हा देहात्मबुद्धीने आपण बघतो, देहात्मबुद्धीने बघतो म्हणजे शरीर, मी शरीर आहे असा विचार करून जेव्हा व्यक्ती बघतो, तेव्हा मग हा देवता, हा माणूस, हा कुत्रा, हे मांजर, असे शारीरिक भेद आपल्याला दिसतात. ही झाली भौतिक दृष्टी, शारीरिक भिन्नत्व बघण्याची. आध्यात्मिक दृष्टी कशी आहे? या सगळ्यांमध्ये जे कॉमन तत्व आहे, सगळ्यांमध्ये आढळणारा जो आत्मा आहे, या आत्म्याला ती बघते. भौतिक दृष्टी ही पृथक भावनेने किंवा भिन्नता किंवा फरक बघते, की हा माणूस आहे, हा कुत्रा आहे, हा पक्षी आहे, असं. या चेतनेच्या स्तरावरून जेव्हा मनुष्य वरती प्रगती करतो, उन्नत होतो, तेव्हा तो ही आध्यात्मिक दृष्टी त्याला किंवा दिव्य दृष्टी प्राप्त होऊ शकते. म्हणजे आपण म्हटलं की ज्याला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे, सर्व गोष्टी तो जशा आहे त्या स्वरूपात बघू शकतो. याचा अर्थ काय? तर जो या आध्यात्मिक स्तराप्रत उन्नत झालेला आहे ना, ज्याच्या चेतनेचा विकास झालेला आहे, त्यालाही दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. तो भिन्नत्व न बघता जे एकत्व आहे ना, म्हणजे आत्म्याची उपस्थिती, ते तो बघू शकतो. बाहेरील शरीराचं आवरण माणसाचं असेल, कुत्र्याचं असेल, पक्षाचं असेल किंवा इतर कुठलं कीटक, कृमी इत्यादीचं असेल, पण या सगळ्यामध्ये उपस्थित आत्मा एकच आहे, जो परमात्म्याचा अंश आहे. हे एकत्व तो बघू शकतो. म्हणजे शारीरिक स्तरावरती भिन्नता आहे, कारण कोणी माणूस आहे, कोणी प्राणी आहे, असं. पण आध्यात्मिक स्तरावरती समानता आहे, कारण सर्व हे आत्मा आहेत. तर जो शारीरिक स्तरावरती आहे म्हणजे चेतना विकसित नाही झालेली, देहात्म बुद्धीमध्ये आहे, मी शरीर आहे एवढीच त्याची चेतना आहे,
तो सर्वांमध्ये शारीरिक भिन्नत्वच पाहू शकतो. कारण त्याला तेवढंच माहितीये, त्याच्या ज्ञानाचा स्तर, चेतनेचा स्तर हा तेवढाच आहे. पण जो ज्ञानाने आपल्या चेतनेचा विकास घडवून आणतो आणि श्रेष्ठ अशा आध्यात्मिक स्तरापर्यंत पोहोचतो, त्याच्या देहात्मबुद्धीच्या सर्व कल्पना आता संपलेल्या असतात. त्याच्या चेतनेचा विकास मी शरीर नसून मी आत्मा आहे असा उन्नत झालेला असतो. त्यामुळे या उच्च स्तरावरून त्याला शारीरिक भिन्नत्व समजत जरी असलं ना, तरी त्याचं लक्ष त्याच्याकडे नसतं, समानतेकडे तो बघतो. सर्वात उपस्थित असलेला आत्मा त्याच्यासाठी महत्वाचा असतो आणि त्याच्याचकडे तो बघत असतो. तर त्यामुळे त्याला ही वेगवेगळी क्षेत्र म्हणजे शरीर आत्म्याच्या दृष्टीने वेगळी वाटत नाहीत. सर्व क्षेत्र ही आत्म्याच्या दृष्टीने एकसारखीच आहेत. हा, म्हणून मग तो कसा असतो, सगळ्यांकडे समान दृष्टीने बघतो. त्यामुळे तो निर्वैर हा असतो. जसं आपण बघा भक्तांचे गुण पाहिले ना, कसे असतात, भक्त, शुद्ध भक्त निर्वैर असतात. निर्वैर का असू शकेल व्यक्ती? कारण तो सगळ्यांकडे समानतेने बघू शकतो, आत्म्याचं तत्व तो समजून घेऊ शकतो. तर हे त्याचं कारण आहे. तर हा चेतनेचा स्तर विकसित झाल्याने दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि मग जे यथार्थ आहे म्हणजे आत्मा, त्याच्याकडेच दिव्य दृष्टी बघते. कारण आत्मा हाच अविनाशी आहे. बाह्य भौतिक शरीर जे आहे ते नश्वरच आहे. मग तो कुत्रा असला तर आपण बघतो तो आता कुत्रा आहे, काही वर्षांनी तो कुठला तरी वेगळा प्राणी असेल, मांजर म्हणून दिसेल. म्हणजे शरीर बदललं पण आत्मा तोच आहे. म्हणजे जे काही शाश्वत आहे, अविनाशी आहे, ते कधीही न बदलणार आहे म्हणजे तो आत्मा. तर यावरती म्हणजे जो अशा दृष्टीने बघतो आत्म्याच्या दृष्टीने, तो तत्वदर्शी आहे. कारण त्याने हे आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि आत्मतत्व जाणून घेतलेलं आहे. आत्मा हा जरी भौतिक शरीरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असला तरी तो अंश मात्र परमात्म्याचा आहे. गुणात्मक दृष्ट्या तो परमात्म्यासारखाच आहे. पण परिमाणात्मक दृष्ट्या कसा आहे, तो वेगळा आहे, म्हणजे अंशात्मक आहे. परमात्मा कसा आहे, विभू आहे, परिपूर्ण आहे, आणि आत्मा हा अणु किंवा अंशात्मक आहे. तर हेच आपण आधी पण शिकलेलो आहे. तर हा, आता मी तुम्हाला ह्याच्यावरती बघा, ह्या शरीर कसं म्हणजे आत्मा जरी एकच असला तरी शरीर बदलतं आणि त्यामुळे तो वेगळे वेगळी जीवन त्याला मिळतं. ह्याच्यावरती आधारित एक छोटीशी गोष्ट ऐकूया आपण. तर एक कैलास नावाचा व्यक्ती होता आणि तो आपल्या घराकडे ना अत्याधिक आसक्त होता. तर एकदा देवर्षी नारद त्याच्याकडे येतात आणि त्याला म्हणतात की मी वैकुंठामध्ये जातोय, तू माझ्या बरोबर, मी तुला नेऊ शकतो वैकुंठ लोकात, तू येतोस का माझ्या बरोबर? तर त्यावरती हा कैलास काय म्हणतो, अत्याधिक आसक्त आहे बघा हा व्यक्ती आपल्या घरादाराकडे. तर तो म्हणतो, नारद मुनी, माझी मुलं फार लहान आहेत आणि मला त्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांना मोठं करायचंय. तर मी काही वर्षांनी विचार करेन तुम्ही जे सांगताय त्यावरती. आता बरीच वर्ष उलटून जातात, नारद मुनी निघून जातात त्याचं उत्तर ऐकल्यावरती. आणि मग आता त्यानंतर काही वर्ष निघून जातात, नारद मुनी परत येतात त्याच्याकडे आणि त्याला विचारतात, कैलास तयार आहेस ना आता वैकुंठामध्ये जाण्यात? तर त्यावर कैलास नारद मुनींची क्षमा मागतो आणि म्हणतो, मला आता नातवंड आहेत आणि त्यांच्याकडे मला लक्ष द्यावं लागतं. घरातले सगळे माझा सल्ला विचारतात अनुभवामुळे आणि त्यामुळे मी पण आता पण येऊ शकत नाही तुमच्या बरोबर. ठीक आहे, नारद मुनी निघून जातात. अनेक वर्ष मध्ये जातात, नारद मुनी परत येतात. तेव्हा त्यांना समजतं की या कैलासचा मृत्यू झालाय काही वर्षांच्या पूर्वी. हे समजल्यावरती ते घराच्या बाहेर जाऊ लागतात. तर तेव्हा तिथे त्यांचं लक्ष एका कुत्र्याकडे जातं, जो घराच्या दाराकडून खूप जोरजोरात भुंकत असतो. आता तो कुत्रा नारद मुनींकडे बोलायला लागतो आणि सांगतो की मी कैलास आहे नारद मुनी. तर नारद मुनी म्हणतात, अरे कैलास, तू कुत्रा झालायस, बघ अजूनही वेळ गेलेली नाही, मी तुला आता वैकुंठ लोकात घेऊन जाऊ शकतो, तू येतोस का माझ्या बरोबर? तर तो कुत्रा म्हणतो, क्षमा करा मला, पण मी आत्ताही येऊ शकत नाही, माझी मुलं ना अगदी निष्काळजी आहेत आणि ते पैसे सांभाळून ठेवत नाहीत, तर चोरांपासून पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी मला आता इथेच राहावं लागेल. आता या आसक्त अशा कैलासबद्दल दुःख वाटून नारद मुनी निघून जातात. काही वर्षांनी परत येतात, तेव्हा त्यांना समजतं की त्या कुत्र्याचाही मृत्यू झालेला आहे. आणि आता कैलास कुठल्या तरी म्हणजे कुठल्या शरीरात असेल काय माहिती, असं त्यांना ते वाटतं. ते तिथून निघतात, जाऊ लागतात. वाटेवरून एवढ्यात एक असा साप येतो अचानक आणि तो नारद मुनींना म्हणतो की मी कैलास नारद मुनी. आता नारद मुनी बघून एकदम आश्चर्य, म्हणतात, अरे कैलास, तू आता साप झालायस, बघ अजूनही वेळ गेलेली नाही, ये माझ्या बरोबर वैकुंठामध्ये. तर तो साप उत्तर काय देतो की मी आता अत्यंत आनंदामध्ये आहे, कारण माझ्या मुलांनी सर्व पैसे बँकेमध्ये ठेवलेत, पण ते एवढे आळशी आहेत की शेतातल्या धान्याची नीट काळजी घेत नाहीत. कोणी येऊन शेतात आणि धान्य घेऊन जातात, म्हणून मी साप बनून या शेताची राखणी करतोय.
त्यामुळे मी आत्ताही तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. आता हे कैलासची ही दयनीय स्थिती बघून नारद मुनी टाळ्या वाजवून कैलासच्या मुलांना घरातून बाहेर बोलवतात आणि हा मोठा साप त्यांच्या शेतातला दाखवतात. सापाला बघता क्षणी मुलं काठ्या घेऊन येतात आणि आता मारू लागतात त्याला. तर हा साप सांगण्याचा प्रयत्न करतो की अरे मी तुमचा पिता आहे, मला कशाला मारतात. पण त्याचा आवाज काही ह्या मुलांपर्यंत पोचत नाही आणि मुलं त्याला सोडत नाहीत, मारूनच टाकतात. तर मृत्यूच्या वेळी या आता व्यक्तीला, या कैलासला नारद मुनींचं तीव्रतेने स्मरण येतं. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांना म्हणतात तसं. आणि मग पुढच्या जन्मी तो नारद मुनींच्या कृपेने भक्त बनतो. म्हणजे बघा, आता मनुष्याला त्याच्या इच्छेनुसार आणि कर्मानुसार वेगवेगळी शरीरही घ्यावीच लागतात. जो स्वतःला केवळ मी शरीरच आहे असं मानतो ना, तर तो भौतिकामध्ये विविध भोगच करत राहतो आणि ते भौतिकात राहून म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातच कायमस्वरूपी तो अडकून पडतो. त्याला सुटका मिळू शकत नाही. तर हे आपण समजून घेतलं. आता 32व्या श्लोकाकडे मनुष्य जाऊया. जन्मापासून सर्पापर्यंत अधोगती झाली. अधोगती झाली कारण इच्छा होत्या तशा त्याच्या. आणि हम्म. देहात्मबुद्धी, मी शरीरच आहे मानून सगळं भौतिकाकडे त्याची आसक्ती होती, त्यामुळे हे झालं. पण जिथे आता हे शिफ्ट झालं म्हणजे ज्ञानाने दृष्टी बदलली की मी शरीर नसून मी आत्मा आहे. मग आत्म्याचा हम्म. संबंध कोणाकडे आहे? कृष्णांकडे आहे. आणि जोपर्यंत तो संबंध पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत मग आत्मा हा असाच वेगळी वेगळी शरीर भटक म्हणजे जन्म घेत भटकत राहणार. पण जोपर्यंत जेव्हा आपण तो एस्टॅब्लिश करतो संबंध, मग तिथून वेगळी गती, दिशा बदलते बघा आत्म्याच्या प्रवासाची. हम्म. हम्म. हा. तर हेच आपण आता हे म्हणजे 31व्या श्लोकापासून हेच समजून घेतोय आता की कृष्ण भक्तीमध्ये जोडून घेतल्याने आता आत्म्याचं कसं परिवर्तन होऊ शकतं, म्हणजे तो भगवत धामात जाण्यास कसा पात्र बनतो, ते आता आपल्याला या श्लोकांमधून सांगितलंय त्यांनी. म्हणजे ज्ञान घेण्याचं महत्व काय आहे. हम्म. ज्ञेय आपण म्हटलं ना, ज्ञानाने काय जाणून घ्यायचंय, तर ज्ञेय, ज्ञेय म्हणजे काय? ज्ञानाने जाणून घेण्याचं ध्येय की आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. मग ती कशी करणार? दृष्टी बदलली पाहिजे ना आपली. शरीरापासून आत्म्यापर्यंत आपली वाटचाल झाली पाहिजे, त्यासाठी हे समजून घेणं आवश्यक आहे. आता 32वा बघू आपण. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनादित्वात् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे अनादित्वाच्या दृष्टीने युक्त आहेत ते पाहू शकतात की अव्ययी आत्मा हा दिव्य, शाश्वत आणि त्रिगुणातीत आहे. हे अर्जुना, भौतिक शरीराच्या संपर्कात असून देखील आत्मा करी काही करीतही नाही किंवा कोणत्याही गोष्टीमुळे लिप्तही होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे आत्म्याबद्दल सांगितलंय. जीव म्हणजे आत्म्याला उद्देशून म्हटलेलं आहे. तर आत्मा काही करतही नाही आणि कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही असं म्हटलंय. न करोती न लिप्यते. आता आत्मा हा नेहमी शरीराबरोबर असतोच, त्यामुळे शरीराचा जन्म होतो. तेव्हाच आत्म्याचा जन्म झाला असं आपल्याला वाटत जरी असलं ना, तरी आत्मा कसा आहे? अजन्म आहे आपण म्हटलेलं आहे बघा. तर हम्म. त्याचा शरीरासारखा कधीही नाश होत नाही आणि त्याचा जन्म मृत्यूही होत नाही. म्हणजे अविनाशी शाश्वत असा तो आत्मा आहे, हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सर्व शिकलेलो आहे. तर आत्मा भौतिक देहात जरी स्थित असला तरी त्याचं स्वरूप मात्र दिव्यच असतं. कृष्णांचा अंशच असल्याने गुणात्मक दृष्ट्या तो सच्चिदानंद असाच असतो आत्मा. आणि हम्म. आत्मा इच्छा जरी करत असला तरी प्रत्यक्षपणे भौतिक कार्य करण्यामध्ये तो संलग्न होत नसतो. आत्मा कसा आहे? अकर्ता म्हटलं आपण. शरीर कार्य करत असतं. कार्य सर्व शरीराच्या द्वारे केली जातात. त्यामुळे ही कर्म आत्म्याला लिप्त करत नाहीत. म्हणजे आत्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपात कधी बदल होत नाही. शरीर कर्म करत असतं. तर 4थ्या अध्यायातला आता 14वा श्लोक आहे ना, त्याच्याशी ह्याचं साधर्म्य आहे. तो पण आपण एकदा वाचूया. वाचता मिनल माताजी? दुसरा अध्याय. 4थ्या अध्यायातला, नाही, 4थ्या अध्यायातला 14वा श्लोक. हा. नमे कर्माणि हा. लिंपन्ति. हा. आलं. हा, एक मिनिट. हा. हा. हम्म. हरे कृष्ण. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही
तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आत्मा कोण आहे? भगवंतांचा अंश आहे, बरोबर ना? भगवंत सच्चिदानंद आहे, त्यामुळे गुणात्मक दृष्ट्या आत्मा ही सच्चिदानंद आहे. इथे आता भगवंतांनी आपले गुणधर्म सांगितले की कुठलंही कर्म मला लिप्त करत नाहीत. तसंच आत्म्याच्या बाबतीत इथे आपल्याला सांगितलं आहे की आत्मा कुठल्याही कर्मामुळे लिप्त होत नाही. करोती न लिप्यते. गुणात्मक दृष्ट्या सेम आहे, हे आपल्याला समजतं या 32व्या श्लोकामधून आणि 33व्या श्लोकामधून. याचं पुढचं स्पष्टीकरण आपल्याला समजलंय. हा वाचूया म्हणजे आपल्याला अगदी व्यवस्थित समजेल. माताजी, ते हा, हरे. लिप्तचा अर्थ काय? लिप्त म्हणजे काय? त्याच्यामध्ये तो बद्ध होत नाही. अच्छा, गुंतणं ते तसं. ओके. गुंतणं हा. गुंतणं. हा. हा. ओके. हम्म. आता हा वाचा बरं मिनल माताजी, हं. 33. हरे कृष्ण. यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही. हरे कृष्ण. हा, बघा आता, आकाश म्हणजे वायू कसा आहे? सर्वत्र आहे. आपण बघू जरी शकलो नाही डोळ्यांनी तरी त्याचं अस्तित्व आपण समजतो. जसं बघा आता दूरचा सुगंध आपल्याला येतो किंवा हम्म. कुठला तरी दुर्गंध पण हा वायू आपल्यापर्यंत आणतो. हम्म. पण डोळ्यांनी नेमका ह्या वायूला आपण बघू शकत नाही. किंवा हम्म. पाण्यामध्ये बघा बुडबुडे येतात, हे वायूमुळेच येतात. किंवा माती पण अशी सैलसर असते, ती हम्म. वायूमुळे असते. तर हम्म. आपल्या डोळ्यांना जरी दिसला नाही तरी तो असतो, म्हणजे त्याचं अस्तित्व आपण जाणतो. तसंच हा आत्मा आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. काय वर्णन करतो आपण? केशाग्र सतभागस्य, एवढा तो सूक्ष्म आहे. केसाच्या टोकाचा 10,000वा भाग. त्यामुळे डोळ्यांनी आपण बघू शकत नाही या आत्म्याला की हा शरीरात कुठे आहे. पण देहत्यागाच्या वेळी आत्मा शरीराबाहेर जातो हे आपल्याला माहितीये, पण तो कसा जातो हे पाहणं शक्य नसतं. पण आपण जाणतो की तो या शरीरामधून आता गेला. तर आधीच्या श्लोकात आपण जसं शिकलो की शरीराच्या संपर्कात असला आत्मा तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे शरीरापासून तो अलिप्त राहू शकतो. म्हणतो ना, करोती न लिप्यते. तर आत्म्याचे गुणधर्म जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये आपण बघा जाणून घेतलं होतं की या आत्म्याला अग्नी, वायू, पाणी याचा काही परिणाम होत नाही. दुसरी गोष्ट काय आहे की आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे, कृष्णांचा अंश आहे. गुणात्मक दृष्ट्या त्यांच्यासारखा आहे. आणि 9व्या अध्यायामध्ये आपण अचिंत्य भेदाभेद तत्व जाणून घेतलं होतं, ज्यामध्ये कृष्ण काय म्हणतात? काही वाक्य होती बघा, परस्पर विरोधी विधानं होती ती अर्थाची, की भौतिक प्रकृती ही त्यांच्या अनेक शक्तींपैकी एक आहे, कृष्ण म्हणाले होते. आणि सृष्टीची उत्पत्ती आणि संहार हा त्यांच्या नियंत्रणाखाली जरी होत असला तरी ते त्यामध्ये आसक्त नाहीत. भगवंतांच्या विविध शक्तींच्या द्वारे विविध भौतिक कार्य केली जातात, पण ते त्याप्रती उदासीन असतात, म्हणजे भगवंत हे तटस्थ असतात. तसंच भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाहीत, अलिप्त राहू शकतात. भौतिक क्रियांशी त्यांना काहीही कर्तव्य नसते. आता हा जो गुणधर्म आहे ना तोच आपल्याला आत्म्यामध्ये पण दिसतो. कारण आत्मा हा गुणात्मक दृष्ट्या भगवंतांच्या सारखा आहे. जसं भगवंत सृष्टीमध्ये चराचरामध्ये व्यापलेले आहेत पण तरीही सृष्टीपासून अलिप्त आहेत, तसाच हा आत्म्याचं जे चैतन्य आहे संपूर्ण शरीरभर आहे पण तरीही तो शरीरापासून वेगळा आहे आणि शारीरिक क्रियांनी तो लिप्त होत नाही. आता भगवंत कसे आहेत? आपण म्हणतो विभू आहे ना. विभू आहेत म्हणजे काय? त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे? ब्रह्मांड आहे. एवढं मोठं ब्रह्मांडामधल्या ते सगळ्या कार्य करत असतात. पण आत्मा कसा आहे? अंश आहे, त्यांचा अणू आहे. आणि त्या अणूचं कार्यक्षेत्र केवढं आहे? फक्त शरीर आहे. म्हणजे दोन्ही भगवंत आणि आत्मा कार्य त्याच प्रकारे करतात पण अलिप्त राहतात. बघा, कळलं का? क्लिअर झालं का हे? अणुचं कार्य फक्त शरीरापुरतं, परमात्म्याचं शरीरापुरतं. सर्वांपुरतं. हा, पण गुणधर्म दोघांचाही सेमच आहे. कारण एक हम्म. सच्चिदानंद स्वरूप आहे आणि भगवंतांचा अंशच असल्यामुळे प्रमाण कमी झालं. जसं बघा, भगवंतांनी चंद्र सूर्य बनवले. मनुष्याची क्षमता कुठपर्यंत आहे? बल्ब बनवण्याची आहे. भगवंतांनी महासागर बनवू शकले कारण ते विभू आहेत. आपण काय बनवू शकतो? पाण्याचा तलाव बनवू शकतो, म्हणजे क्षमता कमी आहे. हम्म. समजलं ना? हम्म. तसंच भगवंतांचं कार्यक्षेत्र काय आहे? ब्रह्मांड चालवू शकतात. आणि आत्म्याचं कार्यक्षेत्र काय आहे?
त्या शरीरापुरतं मर्यादित आहे. हा, ज्या शरीरात तो वास करतो. पण गुणात्मक दृष्ट्या तो सच्चिदानंदच आहे. आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये जसं भगवंत गुंतवून घेत नाहीत आपल्याला, तसंच आत्माही हा अलिप्त राहू शकतो शारीरिक क्रियांच्या पासून, हे आपल्याला समजतं. जसं आता आपण कुठलं स्वप्न बघत असू बघा, आणि त्या झोपेमध्ये स्वप्न बघत असताना आपण एकरूप होतो ना. म्हणजे आता काही एखादा आपल्याला स्वप्न पडलं, आपण कुठल्या तरी तलावामध्ये पोहतोय आणि आनंद घेतोय, आणि आपण जागं झाल्यावरती बघितलं तर आपल्याला शरीरावरती, आपल्या काही त्वचेवरती पाण्याची उपस्थिती दिसत नाही. तसंच आहे, आता स्वप्न आपण एकरूपतेने जरी बघितलं तरी त्यापासून आपण अलिप्त होतो ना. तेच अचिंत्य भेदाभेद तत्व आपल्याला इथे सांगितलंय. अचिंत्य म्हणजे जसं आपण म्हणतो की त्याचा विचार करणं, चिंतन करणं हे आपल्याला जरा कठीण वाटतं. पण भगवंत चराचरामध्ये व्यापलेले आहेत, सृष्टीचं नियंत्रण तेच करीत आहेत, पण ते आपल्याला दिसत नाहीत. पण कार्य तर होताना दिसत आहेत. आणि भगवंत दिसले जरी नाही तरी सृष्टीमध्ये सर्व काही होताना दिसतंय. म्हणजे जे काही आहे ते भगवंतच करत आहेत. तेच या आत्म्याच्या बाबतीमध्ये पण आपल्याला दिसतं. आत्मा शरीरामध्ये आहे म्हणून त्याचं चैतन्य शरीरभर आहे हे आपण समजू शकतो. शरीराच्या सर्व क्रियाही सुरू आहेत म्हणजेच आत्मा आहे. पण या आत्म्याला आपण बघू शकत नाही. जसं भगवंत सर्व क्रिया करतात, त्यांच्या शक्तींच्या द्वारे त्या घडत असतात, तरी त्याहून अलिप्त राहतात. तसंच हा आत्मा शारीरिक क्रियांपासून अलिप्त राहू शकतो. आता 34वा. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. यथा प्रकाशयत्येक कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मिनल माताजी, ह्याचं तात्पर्य वाचाल हो, या वाचते. श्लोकाचं? हा. हरे कृष्ण. तात्पर्य. चेतने संबंधी विविध मते आहेत. भगवद्गीतेत ह्या श्लोकामध्ये सूर्य आणि सूर्यप्रकाशाचे उदाहरण देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा एकाच ठिकाणी स्थित असतो तरी तो संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे अणुरूप सूक्ष्म जीव जरी या शरीराच्या हृदयामध्ये स्थित असला तरी चेतनेद्वारे तो संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. म्हणून ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सूर्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे, त्याप्रमाणे चेतना ही आत्म्याच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. जेव्हा आत्मा शरीरामध्ये उपस्थित असतो तेव्हा संपूर्णभर चेतना पसरलेली असते, आणि ज्या क्षणी आत्मा शरीराचा त्याग करतो त्याच क्षणी चेतनाही नाहीशी होते. हे कोणताही बुद्धिमान मनुष्य जाणू शकतो. म्हणून चेतना ही पदार्थांच्या संयोगीकरणामुळे निर्माण होत नाही. चेतना ही जीवात्म्याचे लक्षण आहे. जीवाची चेतना ही जरी गुणात्मक दृष्ट्या परमचेतनेशी एकरूपच असली तरी ती श्रेष्ठ नाही. कारण एका विशिष्ट शरीरातील चेतना ही दुसरे शरीर व्याप्त करू शकत नाही. परंतु जीवाचा मित्र असणारा परमात्मा सर्व शरीरांमध्ये उपस्थित असतो आणि त्याला सर्व शरीरांची जाणीव असते. हाच परमचेतना आणि जीवचेतना यातील फरक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे काय सांगितलंय की जसं सूर्य उगवला की सर्वत्र प्रकाश पसरतो, म्हणजे सर्व क्रियांना चालना मिळते. तसाच हा आत्मा आपल्या चैतन्याने क्षेत्राला म्हणजे शरीराला प्रकाशित करतो. आपण म्हणतो ना, मृत्यू जेव्हा होतो, मनुष्य गेला म्हणजे आत्मा निघून गेला, चैतन्य गेलं, तर त्यामुळे आता शरीर मृत झालं. तर हे जे चैतन्य आहे ते आत्म्याच्या अस्तित्वाचं प्रमाण आहे. जसं आत्मा आहे शरीरामध्ये, तोवरच त्याचं शरीर क्रियाशील आहे. म्हणजे जी 6 स्थित्यंतर शरीरामध्ये आपण होताना बघतो ना, जन्म, वृद्धी, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश, हे सर्व आत्मा आहे म्हणून ती शरीरात होतात. आत्मा निघून गेला की या शरीराचं विघटन किंवा विनाशच होतो, हे आपल्याला समजलं. आता शेवटचा श्लोक बघूया. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. ह्याचा अर्थ नाही जरा कळला. हा, सांगा, म्हणून विचारा. म्हणून चेतना ही पदार्थांच्या संयोगीकरणामुळे निर्माण होत नाही. चेतना ही जीवात्म्याचे लक्षण आहे, हे लक्षात आलं, पण हा संयोगीकरणामुळे निर्माण होत नाही.
हा, संयोगीकरणामुळे निर्माण होत नाही. आपण काय म्हटलं, प्रकृतीमधल्या ज्या गोष्टी आहेत, भौतिक प्रकृतीमधल्या, या हम्म. परा आणि अपरा शक्तीच्या संयोगीकरणामुळे निर्माण होतात. जीव आणि प्रकृती जेव्हा एकत्र हो येतात तेव्हा भौतिक प्रकृती हो, निर्माण म्हणजे होते, हो परा ना. आणि पण अपरांच्या संयोगामुळे. संयोगामुळे, बरोबर. पण ही हम्म. चेतना तशी निर्माण होते का? नाही. चेतना ही परमात्म्याचा अंशच आहे. हम्म. असं हो. आहे. जीवात्म्याचं लक्षण आहे हे तर समजलं. म्हणजे आत्मा जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत ते चैतन्य आहे. पण ही हम्म. संयोगीकरणाने ह्या कुठल्या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे ते होऊ शकत नाही. हा परमात्म्याचा अंश आहे डायरेक्ट. हम्म. परमात्म्याचंच प्रेझेन्स आहे, हा आपल्याला समजायला पाहिजे. हा. तसं प्रकृतीचं होत नाही. प्रकृतीमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या परा आणि अपरा शक्तीच्या संयोगाने निर्माण करता येऊ शकतात. पण म्हणजे आत्म्याला तसं आत्मा करता निर्माण येत नाही. करता येत नाही, आत्मा करता निर्माण येत करता नाही. येत नाही. हा हा परमात्म्याकडूनच आपल्याला म्हणजे हम्म. आपल्यामध्ये येतो. म्हणूनच हम्म. म्हटलं ना, जीवाची चेतना गुणात्मक दृष्ट्या जरी परमचेतनेशी एकरूप आहे, म्हणजे हे समजलं बघा. हो. परमात्म्यासाठी सारखीच गुणात्मक दृष्ट्या असली तरी ती हम्म. श्रेष्ठ नाही. बरोबर ना, कारण ती कारण ती त्या क्षेत्रापुरती मर्यादित आहे. शरीरापुरतीच आहे, त्या करेक्ट, करेक्ट. शरीरापुरतीच आहे. हा, आणि परमात्मा कसं सर्व क्षेत्रांबद्दल तो ज्ञान ठेवतो, म्हणून तो श्रेष्ठ आहे. म्हणून हा हम्म. परमचेतना आणि जीवचेतना ह्यातला फरक आहे. म्हणजे हे समजलं बघा आपल्याला. हम्म? हो हा. हो. हरे आता कृष्ण. 35. हा. हं. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवम् अंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षैश्च ये विदुर्यान्ति ते परम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे ज्ञान चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परमलक्ष्याची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीर आणि आत्मा यातील भेद जो समजतो, कारण त्याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे. ज्ञानाच्या दृष्टीने ज्ञान चक्षुषः असा जो शब्द आहे ना, म्हणजे काय, हम्म. यथार्थ रूपाने तो समजू शकतो. दिव्य दृष्टी त्याला प्राप्त झालेली आहे. आणि हे ज्ञान तो प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडून घेतो. आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचं ज्ञान ज्याने प्राप्त केलेलं आहे त्याला ते ज्ञानी म्हटलेलं आहे, जे वापरून तो भौतिक जगातून आता आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करू शकतो. म्हणजे मनुष्य देहाचा उपयोग करून जे परमध्येय गाठायचं आहे त्याची तो प्राप्ती करू शकतो. आणि अशा प्रकारे हे परमध्येय गाठण्यासाठी सर्व क्षेत्र क्षेत्रज्ञ यांचं हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. तेव्हाच ते ज्ञेय जे आहेत, म्हणजे ज्ञानाने गाठण्याचं ध्येय त्याच्यापर्यंत पोचू शकतो. आता जरी आत्मा आणि परमात्मा सर्व शरीरांमध्ये उपस्थित जरी असले, तरी आत्म्याच्या चेतनेचा स्तर वाढवण्याची जी संधी आहे ना, ती मनुष्य शरीरालाच प्राप्त आहे. मनुष्य देहातच व्यक्ती जिज्ञासा करू शकतो आणि ज्ञान प्राप्त करून चेतनेचा स्तर वृद्धिंगत करू शकतो. इतर शरीरामध्ये ही शक्ती नाहीये. मनुष्य जन्म तोही हम्म. मर्यादित कालावधीचा, हो ना. आणि या देहालाच, मनुष्य देहालाच ही संधी मिळालेली आहे बघा. प्रल्हाद महाराज त्यासाठी ना दुर्लभम मानुष जन्म म्हणायचे. कारण हे ज्ञान घेऊन आपण बदल घडवून आणू शकतो, जे काही ते केवळ मनुष्य जन्मातच होऊ शकतात. इतर शरीरामध्ये प्राणी पक्षी कृमी कीटक वृक्ष या देहात ही संधी आपल्याला मिळत नाही. त्यासाठी भगवद्गीतेच्या अभ्यासकाने मनुष्य जन्मातच महत्व जाणून, म्हणजे मनुष्य जन्माचं महत्व जाणून त्याचा लाभ घेतला पाहिजे. मनुष्य जन्म हा इंद्रिय तृप्ती करता नाहीच आहे. आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, आत्म्याचं परमात्म्याचं काय नातं, ही जिज्ञासा ठेवून आध्यात्मिक गुरूंकडून हे ज्ञान घेण्यासाठी मिळालेला हा जन्म आहे आणि अत्यंत दुर्लभ आहे. आणि जो या दृष्टीने त्याचा उपयोग करेल तो क्रमशः भगवत धामाकडे वाटचाल करेल. जसं आता आपण मुलांना सांगतो बघा 12वीचा अभ्यास करताना, की तुझा जो काही उत्तम प्रयत्न आहे सगळा जोर आता इथे काढ, कारण त्याच्यावरून तुझं भवितव्य ठरेल. तसंच हे भगवत धामात जर जायचं हे आपलं गंतव्य स्थान असेल ना, तर तिथे पोहोचण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत ते मनुष्य जन्मातच आपण करू शकतो. इतर कुठल्याही शरीरामध्ये ही क्षमता भगवंतांनी दिलेलीच नाहीये. आणि राहिली इंद्रिय तृप्ती, ती तर आपण अनेक शरीरांमध्ये केलेली आहे आणि करतच राहू शकतो. पण भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न फक्त मनुष्य जन्मात व्यक्ती करू शकतो. तर प्रल्हाद महाराज एवढ्या लहान वयातच त्यांनी हे जाणलं होतं. पण आपलं तसं नाहीये. तर तेव्हा आपल्याला जी काही वेळ आहे तो सत्कारणी म्हणजे कृष्ण भावनेशी जोडून घेण्यामध्ये दिला पाहिजे. आणि जी काही प्रगती आपण मनुष्य जन्मामध्ये करू शकतो तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तात्पर्य वाचूया आणि मग थांबूया. हम्म. वाचता मिनल माताजी? हो, हा. वाचते. हा. तात्पर्य. या 13व्या अध्यायाचे तात्पर्य हेच आहे की मनुष्याने क्षेत्र क्षेत्रज्ञ आणि परमात्मा
यातील भेद जाणावा. 8व्या श्लोकापासून ते 12व्या श्लोकापर्यंत वर्णन केलेला मोक्षमार्ग जाणल्याने त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होऊ शकते. श्रद्धावान मनुष्याला सर्वप्रथम परमेश्वरासंबंधी श्रवण करण्याकरिता आणि त्या योगे हळूहळू प्रबुद्ध होण्याकरिता सत्संगाची आवश्यकता आहे. जर मनुष्याने आध्यात्मिक गुरुचा स्वीकार केला तर तो जड आणि चेतन तत्वातील भेद जाणू शकतो आणि आध्यात्मिक साक्षात्कारातील उत्तरोत्तर प्रगतीची ही प्रथम पायरी बनते. आध्यात्मिक गुरु हा विविध उपदेशांद्वारे आपल्या शिष्याला देहात्म बुद्धीतून मुक्त होण्यास शिकवितो. उदाहरणार्थ, भगवद्गीतेत श्रीकृष्ण हे अर्जुनाला भौतिकवादी संकल्पनातून मुक्त होण्याचा उपदेश करतात. हा देह म्हणजे जड तत्व आहे हे मनुष्याला समजू शकते. 24 तत्वांसह असणाऱ्या या देहाचे विश्लेषण करता येते. शरीर हे स्थूल अभिव्यक्ती आहे, तर मन आणि मानसिक विकार या सूक्ष्म अभिव्यक्ती आहेत आणि जीवनाची लक्षणे म्हणजे या अभिव्यक्तींचा संयोग असतो. परंतु या सर्वांच्याही पलीकडे आत्मा असतो आणि त्याहूनही श्रेष्ठ परमात्मा आहे. आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत. या भौतिक जगताचे संचालन जीव आणि 24 तत्वांच्या संयुक्तीकरणातून होते, परंतु भौतिक सृष्टीची रचना ही आत्मा आणि भौतिक तत्वांच्या संयोगामुळे होते हे तो पाहू शकतो आणि त्याचबरोबर परमात्म्याची ही स्थिती पाहू शकतो. तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो. या गोष्टी चिंतन आणि अनुभूती करण्यासाठी आहेत आणि मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या सहाय्याने या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले पाहिजे. या प्रकारे भगवद्गीतेच्या क्षेत्रज्ञ विभाग योग या 13व्या अध्यायातील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हम्म. बघा, आता समजला का अध्याय? काही शंका आहेत का?